हॅलो. ओमकार, पायल, श्रुतिका दिसते सर. दिसते ना? तो ठीक आहे, चालेल. आपण सेशन स्टार्ट करून देऊ हो. आता. ठीक आहे? तर आपण आज काय करणार आता, एसक्यूएलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. त्यासाठी मी कोणत्या वेबसाईट आलो इथं, SQLpractice.in. येतं का लक्षात? SQLpractice.in. आणि याच्यावर जे क्वेश्चन्स दिले ना, ठीक आहे, आपण ते सॉल्व्ह करायचं ट्राय करणार आहे आता. तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल एसक्यूएल, इथं जे क्वेश्चन स्टेटमेंट दिलं असेल बघा इथं, ठीक आहे. सिलेक्ट, बघ, सिलेक्ट ऑल पेशंट्स, फिल्टर बाय प्रोव्हिन्स आयडी, डिस्टिंक्ट सिटीज, सॉर्ट बाय हाईट, पॅटर्न मॅचिंग, ठीक आहे. आणि अजून भरपूर क्वेश्चन्स आहे. तर आपण याचे वन बाय वन क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचा ट्राय करू आता, ठीक आहे. तर तुम्ही इथं बघितलं ते त्याने प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले डाव्या साईडला सगळे, ठीक आहे. बेसिक फिल्टरिंग, ॲग्रिगेशन मास्क, इनर जॉईन मास्क, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, ठीक आहे. आणि इथं आपण काय करणार आहे, इथं क्वेरी लिहिणार आहे. इथं लिहिलं बघा, राईट युअर सोल्युशन हिअर. आणि नंतर इथं काय करेल आपण, इथं हे राईट साईडला बघा, इथं काय लिहिलं, डेटाबेस स्कीमा. म्हणजे काय, ह्याच्यावर जर क्लिक केलं मी, तर टेबल दिसतील आणि हे टेबल्समध्ये कोणते कोणते फील्ड्स आहे ते दिसून जातील. इथं बघा, पेशंट आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, बर्थ डेट, ठीक आहे. सिटी, प्रोव्हिन्स आय डी, ॲलर्जीज, हाईट, वेट, सगळ्यांचा डेटा टाईप पण मेन्शन करेल यांनी इथं, ठीक आहे. आणि नंतर काय इथं तुम्ही जर अजून बघितलं, इथे डॉक्टरचं दिले, डॉक्टर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, स्पेशल्टी. ॲडमिशन्स पण दिले बघा इथं, ॲडमिशन आय डी, पेशंट, ॲडमिशन डेटा, ॲडमिशन डेट, डिस्चार्ज, डायग्नोसिस, अटेंडिंग डॉक्टर. आणि नंतर इथे खाली प्रोव्हिन्सच्या डिटेल्स दिले. आणि जर इथं इथं डायग्राम बघितलं, ठीक आहे. आणि इथं काय आता, पेशंटचं बघा, इथं पण दिले फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, बर्थ डेट, ठीक आहे. ते कॉलम्स दिले आणि हे राईट साईडला डेटा टाईप आहे त्यांचे. डॉक्टर्स दिले, नंतर इथं ॲडमिशन्स दिले आणि प्रोव्हिन्स नेम द्यायचं, ठीक आहे. आता या डेटाचा यूज काय एक्झॅक्टली, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, एसक्यूएलची प्रॅक्टिस करायची ना. मग आपण इथं जे त्यांनी काय करेल आहे, इथं जे टेबल दिले त्याचं काही डेटा टाकून ठेवेल, ठीक आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, सिलेक्ट क्वेरीची प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. फक्त सिलेक्ट क्वेरीचे. मग आता यांनी पेशंटचा डेटा द्यायला, नंतर इथं डॉक्टरचा डेटा द्यायला, आणि ॲडमिशन्सचा आणि प्रोव्हिन्स नाही. तर मी तुम्हाला वन बाय वन इन्फॉर्मेशन देतो की तुम्ही जेव्हा हा डेटा वाचाल तर तुम्हाला काय समजेल एक्झॅक्टली. याच्यात फक्त पेशंटच्या डिटेल्स आहे. काय, पेशंट आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ठीक आहे, जेंडर, हे तर सगळं समजून जाईल. इथे एक बघा, प्रोव्हिन्स आय डी लिहिले, ठीक आहे. आता प्रोव्हिन्स कसं असतं, जसं आपलं कसं स्टेट असतं बघा, स्टेट असतं तसं प्रोव्हिन्स पण असतं. हां, तर मी काय म्हणत होतो की जर आपलं कसं स्टेट असतं बघा, तसं काही ठिकाणी जे रिजन्स असतात ना त्यांना प्रोव्हिन्स पण म्हणतात, ठीक आहे. स्टेट, प्रोव्हिन्स एकच समजा तुम्ही, त्या टाईपची गोष्ट आहे, ठीक आहे. मी इथं काय, प्रत्येक स्टेटला किंवा प्रोव्हिन्सला एक आय डी देईल आणि त्या प्रोव्हिन्सचं नाव देईल. समजा आपला महाराष्ट्राचा प्रोव्हिन्स आहे तर त्याचं काहीतरी आयडिया राहील, आय डी राहील, ठीक आहे. तसं नंतर समजा मध्य प्रदेशचं असेल तर त्या प्रोव्हिन्सचं नाव मध्य प्रदेश राहील आणि काय, त्या प्रोव्हिन्सला एक आय डी राहील, ठीक आहे. तर काय आहे, तर पेशंटचा डेटा आणि नंतर इथं काय, प्रोव्हिन्स आहे. आणि मी जे काल कन्सेप्ट शिकवला होता बघा तुम्हाला, की प्रायमरी फॉरेन कीचा कन्सेप्ट बघा. तर काय, हा प्रोव्हिन्सचा डेटा, याच्यात प्रोव्हिन्स आय डी आणि प्रोव्हिन्स नेम. आणि इथं काय करेल आपण, ह्या प्रोव्हिन्स आय डीने ह्या टेबलला एक मॅपिंग क्रिएट करेल. म्हणजे कसं दाखवतो मी,
आता जे इथे एक्झाम्पल दिसतंय ना. हा, इथं जो डेटा दाखवेल पेशंटचा आणि प्रोव्हिन्सचा, ठीक आहे. इथं काय आहे मग आपल्याकडं, हा पेशंटचा डेटा आहे, ठीक आहे. इथं पेशंट्स आहे आणि नंतर इथं काय आपल्याकडं, हा प्रोव्हिन्सचा डेटा आहे. प्रोव्हिन्सेसचा डेटा, प्रोव्हिन्सेस म्हणजे काय, समजा आपल्या भाषेत स्टेट म्हणू शकतो तुम्ही, ठीक आहे. तर काय आहे, या पेशंट्सकडं एक आय डी असेल, ठीक आहे. पेशंट आय डी, त्याच्यानंतर काय फर्स्ट नेम, लास्ट नेम, बाकीचे डिटेल्स आहे आणि नंतर काय प्रोव्हिन्स आय डी, ठीक आहे. प्रोव्हिन्स आय डी आहे आणि नंतर काय येतं, त्या प्रोव्हिन्समध्ये फक्त एक प्रोव्हिन्स आय डी आहे आणि नंतर इथं काय प्रोव्हिन्सचा नेम आहे, ठीक आहे. आणि नंतर काय आहे, हे बघा इथं जरी ह्या कॉलमचे नाव सेम आहे, ठीक आहे, इथं आणि इथं, पण हे लक्षात ठेवा, हा एक कॉलम आहे, ठीक आहे, ही फॉरेन की आहे आणि ही जी की आहे ना, ती प्रायमरी की आहे या टेबलची, ठीक आहे. ह्या प्रोव्हिन्स टेबलची काय आहे, ती प्रायमरी की, एवढं लक्षात ठेवा. कॅपिटलमध्ये लिहितो नाव, ठीक, पेशंट्स आणि नंतर काय प्रोव्हिन्सेस, ठीक, प्रोव्हिन्स नेम्स, असं काय त्या टेबल आहे. ही प्रायमरी की आहे आणि इथं जे आहे ते काय फॉरेन की आणि हे काय कनेक्टेड आहे, या फॉरेन कीच्या मदतीने काय आहे, इथं कनेक्टेड याच्याकडे पॉईंट करते, एवढा लक्षात ठेवा, ठीक आहे. ही प्रोव्हिन्स साईड काय करते, याच्याकडे पॉईंट करते. म्हणजे तुम्हाला जर पेशंटचा डिटेल बघायचा असेल, तो कोणत्या प्रोव्हिन्समधून किंवा स्टेटमधून यायचं बघायचं असेल, तुम्ही काय करशाल, पहिले आय डी घ्याल आणि आय डीच्या मदतीने काय करशाल, जॉईन मारशाल इकडचं आणि तिकडचं, ठीक आहे. तर असा डेटा आहे हा. सध्या मी एवढं सांगतो आणि जसं आपण बाकीचे एक्झाम्पल्स येतील त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक डेटाचं काय यूज आहे. आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, फक्त बेसिक बेसिक क्वेरी रन करायचं आहे, जॉईनच्या क्वेरी रन नाही करायचं. इथं काय लिहिलं फक्त आता, सिलेक्ट ऑल पेशंट्स, ठीक, सिलेक्ट ऑल पेशंट. मी थोडं झूम करतो लागेल तुमच्याकडून. सिलेक्ट ऑल पेशंट्स केलं. आता कशी क्वेरी लिहितो आपण सगळे, इथं डेटाबेसचे नाव लिहायची गरज नाही, ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेशन आहे इथं, त्याच्यामुळे आपण डेटाबेसचं नाव मेन्शन नाही करणार, ते ऑटोमॅटिकली जो डेटाबेस असेल बघा इथं लिहिलं काय इथं, इथं सिलेक्ट करेल ते नाही, थिंक हॉस्पिटल SQL, बरोबर ना, म्हणजे हॉस्पिटलचा डेटाबेस आहे, त्याला आपण काय करतो क्वेरी मारणार प्रत्येक वेळेस. मागून काय करणार, सिम्पल सिलेक्ट क्वेरी लिहिणार, कशी सिलेक्ट, हॅलो हॅलो, कारण थोड्या वेळात कॉल करतो, थोडं कामात आहे, नंतर कळवतो. काय सिलेक्ट स्टार, इथं काय लिहिलंय, रिट्रीव ऑल कॉलम्स फ्रॉम पेशंट, ठीक आहे, ऑल कॉलम्स फ्रॉम पेशंट्स टेबल युझिंग काय यूज लिमिट 1, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम काय पेशंट्स, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स जर लिहिलं बघा तुम्ही, ठीक आहे, हा पेशंट्स नावाचा टेबल आहे, इथं दिसतो आपल्याला, ठीक आहे. स्टार म्हणजे काय, सगळे कॉलम. तुम्ही जेव्हा रन करशाल तर काय होतं, सगळ्याचं सगळं रिझल्ट येतो याचा, तेवढं सांगतो तुम्हाला. इथं बघितलं तुम्ही, पहिलं रेकॉर्ड आहे, दुसरं रेकॉर्ड आहे, तिसरं 10चं 10 रेकॉर्ड आहे, ठीक आहे. हे बाकीचे सगळे रेकॉर्ड आलेले आहे इथं. आणि इथं इथं काय येतं, इनकरेक्ट रिझल्ट. कारण का, त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही सगळे कॉलम फेच करा, ठीक आहे, सगळे कॉलम फेच करा, कॉलम सगळे केले आपण. पण इथं काय लिहिले, टेबल यूज लिमिट 1. लिमिट 1 म्हणजे काय माहिती का, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिमिट लावता तर म्हणजे त्याचे किती रोज फेच होते ते डिटरमाइन करतं ते गोष्ट, ठीक. जर तुम्ही लिमिट 1 लावलं तर काय होते, पहिले एकच रो येईल. इथं रन केली, रन केलं तर काय आलं, करेक्ट आन्सर आला. आणि इथं जर तुम्ही खाली बघितलं तर किती आलंय, एकच फक्त रो आलेली. जरी तुम्ही लिमिट 2 केला असतं ना, तर आपली क्वेरी बरोबर आहे, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये जे विचारलं ना ते आउटपुट नाही भेटत, आपल्याला फक्त एकच रेकॉर्ड लागतो. मी किती फेच केले, 2 फेच केलेले. मग मी तर काय करेल, लिमिट 1. मी परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्हाला समजा काही सिलेक्टेड नंबर ऑफ रोज फेच करायचे असतील, म्हणजे समजा 100 रेकॉर्ड्स आहे, त्याच्यातले पहिलेच 10 रोज फेच करायचे आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करशाल, इथं लिमिट लावशाल, ठीक आहे. पहिले सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स असंच लिहिशाल आणि नंतर काय करशाल, लिमिट लावशाल आणि त्याच्यापुढे नंबर ऑफ रोज मेन्शन करशाल. ही रन केली, आता आपलं ही आउटपुट आलं बरं का, ठीक आहे. आणि ही क्वेरी सक्सेसफुल झाली. आता नंतर सेकंड क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट काय आता बघा, फिल्टर बाय प्रोव्हिन्स आय डी,
ठीक आहे. हम्म. इथं काय लिहिलं आता, फिल्टर बाय प्रोव्हिन्स आय डी. म्हणजे काय करायचं आता आपल्याला, गेट फर्स्ट नेम, इथं बघा, गेट फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड सिटी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय लागतंय, एक क्वेरीच्या हिशोबाने सिलेक्ट, आपल्याला काय कॉलमचं नेम मेन्शन करणं, फर्स्ट नेम, नंतर काय लास्ट नेम, नंतर काय सिटी मेन्शन करणं. इथं बघा, इथं कॉलमचे नाव पण दिले, फर्स्ट नेम लास्ट नेम काय सिटी. ठीक आहे. आणि प्रोव्हिन्स आय डी काय बघा, इथं कॅरेक्टर दिले, काय कॅरेक्टर म्हणजे काय, हा नंबर बिंबर नाही. ठीक आहे, कॅरेक्टर आहे. तर कॅरेक्टरमध्ये पण दोन दोन दिले बघायचे, काय प्रोव्हिन्स आय डी काय दोन दिले बघा. ठीक आहे. ऑन, ते ऑनटॉरिओ. ठीक आहे. याचं शॉर्टकटमध्ये काय करायचं, ते ऑन करेल. आपल्याला काय करायचं आहे, 3 कॉलम सिलेक्ट करायचे आहे. कशात ना, तर पेशंट्समधून करायचे बघा. मग इथं काय सिलेक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम सिटी, आणि इथं काय मेन्शन करेन मी, फ्रॉम. ठीक आहे. फ्रॉम कोणत्या टेबलमधून, पेशंट्सच्या टेबलपासून, पेशंट्स. हे झालं. आता आपल्याला काय करायचं, सगळ्याच्या सगळ्या रो काय करेल, हे पेज करेल. पण आपल्याला काय करायचं, फिल्टरिंग करायचं. म्हणजे मी ते क्लॉज लावेल. ठीक आहे. त्या क्लॉजचं नाव आहे काय, व्हेअर. व्हेअर कोणाच्या बेसवर लावणार मी, काय प्रोव्हिन्स आयडीच्या बेसवर बघायचं. काय गेट फर्स्ट नेम लास्ट नेम पेशंट्स फ्रॉम ऑन्टोरिओ. ठीक आहे. ऑन्टोरिओ काय प्रोव्हिन्स आहे ना. ठीक आहे. फिल्टर बाय प्रोव्हिन्स आयडी, आणि प्रोव्हिन्स आयडी काय आहे तिथं, प्रोव्हिन्स आयडी असं कॉलम आहे. आणि आपल्याला कॉलमचं नाव व्हॅल्यू काय द्यायला तर ON. ठीक आहे. म्हणजे काय ऑन्टोरिओ. याच्यावरून जर सिलेक्ट केलं मी, ही क्वेरी रन केली, तर आपल्याला काय येते, जेवढे पण पेशंट ज्यांचा प्रोव्हिन्स आयडी नाही का, ज्यांचा पण प्रोव्हिन्स आयडी काय असेल ON असेल ना, ते फेच झाले असतील. आता तू म्हणशील तर का बरं दिसत नाही आपल्याला कॉलम, कारण मी सिलेक्ट करताना कॉलम कोणते दाखवले, फक्त फर्स्ट नेम लास्ट नेम आणि सिटी दाखवले. फर्स्ट नेम लास्ट नेम आणि सिटी दाखवले, म्हणून काय आलं, तेवढंच रेकॉर्ड फेच झाले. हम्म. काय आलं, तेवढेच रेकॉर्ड फेच झाले त्याच्यामुळे. हे बघा, सिलेक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम सिटी, जेवढं विचारलं आहे तेवढंच आपण काय करतोय, फेच करतोय, लक्षात ठेवा. आता आता वेअर क्लॉथचा मी काल पण दाखवलं तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, डिस्टिंक्ट सिटीज. आता बघा, इथं क्वेश्चन काय आहे, डिस्टिंक्ट सिटीज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त सिटींची यादी काढायची आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी जर दिलं, समजा नंबर 1 पेशंट आहे, त्याची सिटी आपली समजा नाशिक असेल. ठीक आहे. नंबर 2 पेशंट आहे, समजा त्याची पुणे असेल. नंबर 3 असेल परत त्याची नाशिक सिटी. आणि समजा चौथा असेल परत काय यायचं, समजा मुंबई आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे, डिस्टिंक्ट म्हणजे काय, युनिक. तर आता हे जर आपण जर यांचे रेकॉर्ड जर फेच केले समजा, आणि मी म्हटलं की किती टोटल किती सिटीज सांग बरं, तर आपण किती मोजणार, 1 2 आणि 3. आपण डुप्लिकेट मोजणार आहे का, नाही. कारण का एक मल्टिपल पीपल एका सिटीमध्ये राहू शकता ना, बरोबर आहे ना. मग ते काय सिटी डबल डबल सिटी क्रिएट होते का, नाही. ठीक आहे. मग काय करतो आपण, एक डिस्टिंक्ट नावाचा कीवर्ड यूज करणं. कसं बघा आता, आपल्याला काय करायचं, सिटीज लागतात. मी काय करेन, सिलेक्ट सिटी, डाऊन, सिलेक्ट सिटी, सिलेक्ट सिटी. काय करणार मी, फॉर्म, बघा इथं सिटीला येईल ना, फॉर्म काय करणार, पेशंट्स, सिलेक्ट सिटी फॉर्म पेशंट्स. ठीक आहे. पण मी जेव्हा एक क्वेरी रन करेल ना, तेव्हा मला काय भेटेल, मला युनिक सिटी नाही भेटणार. मला काय भेटेल, डुप्लिकेट पण दिसतील बघा इथं. जर खाली पुढे गेलो मी तर तर कदाचित मला डुप्लिकेट दिसून जाईल. ठीक आहे. तर मला त्यासाठी काय करावं लागेल, या सिटीला रॅप करावं लागेल. हा कॉलम आहे ना, याला रॅप करेल. आणि इथं काय म्हणेल माहिती आहे, मी फक्त मला फक्त डिस्टिंक्ट सिटी येते. कशा, डिस्टिंक्ट. महिने काय होईल माहिती आहे का, आता जे डुप्लिकेट एंट्री असतील ना, ते गायब होऊन जाते. आणि फक्त मला युनिक सिटी दिसते. म्हणजे काय, नाशिक जर 2 वेळा असेल तर नाशिक 2 वेळा दिसणार नाही माझ्या रेकॉर्डमध्ये. मला नाशिक फक्त 1 वेळा दिसेल. पुणे जर 4 वेळा असेल तर मला पुणे 4 वेळा दिसणार नाही. मला किती वेळा दिसेल, फक्त 1 वेळा दिसेल. आणि जर मी ही क्वेरी रन केली, तर इथं बघा क्वेरी काय आली, सक्सेसफुल झाली. आणि किती रोज पेज केलं आहे त्याने, 967. ठीक आहे. म्हणजे 967 युनिक सिटी जायचं पाहायला गेलं तर. इथं जर बघितलं रिझल्ट, ठीक आहे, ते इथं खाली रिझल्ट दिसून जाईल.
हे काय केलं मी आता, डिस्टिंक्ट नावाच्या कीवर्डचा यूज केला. ठीक आहे, याने काय आलं, डिस्टिंक्ट सिटी आल्या. हे फक्त मी सिटीवर केलं आपल्या, म्हणून काय आलं, सिटी आलं. मी जर प्रोव्हिन्स आय डीवर टाकला असता, नाही हां प्रोव्हिन्स आय डीवर टाकला असता कदाचित, तर मला प्रोव्हिन्स भेटला असता. तर मी तर काय करतो, सिटी पेज करतोय फक्त, काय डिस्टिंक्ट वाले सिटी. मग काय आलं, सिलेक्ट डिस्टिंक्ट सिटी फ्रॉम पेशन्स. इथपर्यंत आलं लक्षात. हे बघा, आपण सिलेक्ट ऑल पेशन्स केलं, सिलेक्ट बाय प्रोव्हिन्स आय डी केलं, डिस्टिंक्ट सिटीज केलं. ओके, एक मिनिट. आपण काय केलं, डिस्टिंक्ट सिटीज फेच केलं. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, सॉर्टिंग करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सॉर्टिंग. एक तर सॉर्टिंग काय होऊ शकते तुमची, सॉर्टिंग कशी होऊ शकते, एक तर तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये करता, बरोबर ना, असेंडिंग ऑर्डरमध्ये. आणि एक दुसरी सॉर्टिंग काय असते तुमची, तुम्ही सॉर्टिंग डिसेंडिंगमध्ये करता, बरोबर, डिसेंडिंग. एक असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढत्या क्रमाने, म्हणजे कसं, वन, समजा 10, 20, 30, 40, बरोबर, 45 असं. नंतर जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने करायचं असेल तर कसं होईल, 60, समजा 55, 50, 40, 30, 20, 10, बरोबर. हे काय होते, डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, आता SQL मध्ये नाही आपल्याला जर सॉर्टिंग करायचं असेल, समजा कसं सॉर्टिंग करायचं आहे, समजा स्टुडंट ए, ठीक आहे, स्टुडंट ए, स्टुडंट, समजा मी नाव देतो डायरेक्ट, ठीक आहे, श्रुतिकाचं नाव घेऊ आपण. श्रुतिकाला समजा इथं 80 मार्क्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ओंकार आहे, ओंकारला समजा आहे 90 मार्क्स. आणि नंतर अजून कोणी आहे, तेजस्विनी आहे, ठीक आहे. तेजस्विनीला किती आहे, समजा आपल्या 70 मार्क्स आहे. आता काय करायचं आहे मला, यांची सॉर्टिंग करायची. या कॉलमचं नाव काय, समजा फर्स्ट नेम किंवा नेम आहे फक्त, ठीक आहे. आणि ह्या दुसऱ्या कॉलमचं नाव काय, मार्क्स किंवा स्कोर म्हणू आपण याला. आणि जर आपल्याला सॉर्टिंग करायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याची, कशी, की मी काय म्हणतो, मला आता लिस्ट काढायची टोटल, ठीक आहे. आपल्याला काय करायची, लिस्ट काढायची, टॉपरची लिस्ट काढायची किंवा मेरिट लिस्ट काढायची. मग मेरिट लिस्टमध्ये नाव कसं येईल, पहिले ओमकारचं नाव येऊन जाईल, ठीक आहे. सॉर्ट केल्यानंतर आपण कशाने काढतोय, स्कोरनी सॉर्टिंग करतोय ना. मग इथं पहिले नाव कोणाचं येईल, ओमकारचं येईल, आणि इथं काय दिसेल, 90 दिसेल. नंतर कोणाचं दिसेल, श्रुतिकाचं दिसेल, आणि तिला किती दिसेल, 80. आणि मग आपल्याला काय करेल, तेजस्विनीचं नाव दिसेल. मग इथे सॉर्टिंग कशाने करेल मी, मार्क्सच्या बेसिसवर करेल किंवा स्कोअरच्या बेसिसवर करेल. ते तशीच सॉर्टिंग काय करायचं आपल्याला, इथे जर तुम्ही बघितलं, इथं जर सॉर्ट बाय हाईट करेल. क्वेश्चन काय, लिस्ट ऑफ पेशंट्स, दाखवतो मी तुम्हाला, लिस्ट ऑफ पेशंट्स, फर्स्ट नेम अँड हाईट, सॉर्टेड बाय हाईट इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे काय, उतरत्या क्रमाने दाखवायचं आपल्याला. हम्म. आपल्याला काय करायचं आहे, लिस्ट ऑफ पेशंट, इथं बघा क्वेश्चन मधले लिस्ट ऑफ पेशंट, फर्स्ट नेम अँड हाईट. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, सिलेक्ट, काय सिलेक्ट करायचं आहे, फर्स्ट नेम, आणि नंतर काय, हाईट पाहिजे मला. कोणत्या टेबलमधून पाहिजे आपल्याला, पेशंट्सच्या, कारण इथं काय लिस्ट पेशंट्स लिहिले, म्हणजे काय पेशंट्सच्या टेबलमधून. काय करेल मी इथं, फ्रॉम पेशंट्स, ठीक आहे, फ्रॉम पेशंट्स, ठीक आहे. इथं काय होईल, ज्या ऑर्डरमध्ये आपण स्टुडंट इन्सर्ट के सॉरी पेशंट इन्सर्ट केला असतं ना, ते ऑर्डर नाही येईल, ठीक आहे. सॉर्टेड मॅनरमध्ये नाही येणार. जर तुम्ही काही फिल्टरच, म्हणजे काय म्हणते, सॉर्टिंगच नाही लावली, ते काय, जसे रेकॉर्डिंग इन्सर्ट करेल तसे होऊन जाईल. जसं इथं करेल होतं बघा, श्रुतीचं काय पहिले 80, नंतर ओमकारचं काय 90, आणि तेजस्विनीचं काय 70, ठीक आहे.
जर मी सॉर्टिंग नाही केली तर काय होईल, हे रेकॉर्ड असेच आज दिसतील. पण मी सॉर्टिंग जर केले तर ओमकार 1 नंबरला आला, श्रुती 2 नंबरला आणि तेजस्विनी काय 3 नंबरला. ठीक आहे. आपण कसे करणार आता, सॉर्टिंगसाठी काय करतो आपण, ऑर्डर बाय नावाचा क्लॉज यूज करतो. काय, ऑर्डर बाय. आणि ऑर्डर बाय करणं कोणत्या कॉलमने करणार आपण, हाईटने करणार आहे. काय करेल मी, हाईटने सिलेक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम, सॉरी सिलेक्ट फर्स्ट नेम हाईट, आणि त्याच्यानंतर कोणता टेबल आहे आपला, पेशंटचा टेबल आहे. आणि नंतर काय करतो आपण, ऑर्डर बाय नावाचं क्लॉज यूज करतो. पण कसं ऑर्डर लावतो आपण, हाईट नावाच्या कॉलमला लावतोय. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही रन करशाल ना, तर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये भेटत. ते काय वाटतं, असेंडिंग ऑर्डरमध्ये. इथं बघा खाली तुम्ही जर बघितलं ते तर 50 50 51 51, ठीक आहे, काय 53 55 असेंडिंग ऑर्डरमध्ये. बाय डिफॉल्ट जे याचं ऑर्डर असते ना, ती काय असते माहिती का, ASC. म्हणजे जर तुम्ही इथं कीवर्ड यूज नाही केला, हा ASC म्हणजे काय, असेंडिंग, चढत्या क्रमाने. तर बाय डिफॉल्ट काय म्हणतो, असेंडिंग ऑर्डरमध्येच तो सॉर्ट करतो, ऑर्डर बाय. जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं असेल, उतरत्या क्रमाने, म्हणजे काय, सगळ्यात जास्त हाईटचे ज्याची ना तो वरती येईल आणि सगळ्यात कमी हाईट आहे त्याची खाली येईल तो नंबर. ठीक आहे. माहिती काय करेन मी, एक कीवर्ड यूज करेल, DESC. ठीक आहे, DESC. असेंडिंगसाठी काय ASC आणि डिसेंडिंगसाठी काय DESC. आणि इथं काय यूज करतोय आपण, ऑर्डर बाय नावाचं क्लॉज यूज करतोय. हे जर मी क्वेरी रन केली तर आता बरोबर येतं बघा. सगळ्यात पहिले काय, हाईट 200 नंतर काय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही हे नेक्स्ट रेकॉर्ड पाहिले, इथं बघा आता परत 200 नंतर काय 199 ठीक आहे. हे जर रेकॉर्ड पुढं पाहत गेलो तर काय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झाले. पण कोणत्या कॉलमवर सॉर्टिंग लावली आपण, हाईटच्या कॉलमवर सॉर्ट लावले. आलं लक्षात. एक डिस्टिंक्ट सिटीचं बघितलं आपण, एक काय सॉर्ट बाय हाईटचं बघितलं. आता नेक्स्ट जी क्वेरी आहे ना आपली, ती काय, पॅटर्न मॅचिंगवर. कसला, पॅटर्न मॅचिंग. आता पॅटर्न मॅचिंग काय सांगतो मी. पॅटर्न मॅचिंग काय, समजा आता, समजा आपल्याकडे नाही का रेकॉर्ड आहे, परत याचंच नाव आहे आपण. ठीक आहे. हे जे एंटर मारलं आपण, ठीक आहे, श्रुतिकाचं, ठीक आहे, नाव आहे, त्याच्यानंतर ओमकार आहे. ठीक आहे. आता फक्त श्रुती समजा, नंतर काय ओम आहे. ठीक आहे, असं नाव आहे. आणि त्याच्यानंतर मग काय तेजस विनी, आणि नंतर काय समजा अजून एक नाव आहे तेजस. ठीक आहे. आता लक्षात आहे नीट. जर तुम्ही बघितलं इथं हे किती टोटल नाव आहे, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या नावाची काही स्टार्टिंग बघा, म्हणजे हा पार्ट आहे ना बघा, इथं जे नाव दिसतंय ना, ठीक आहे, इथं जे नाव दिसतंय तुम्हाला श्रुतिकामधलं, ठीक आहे, तर हा श्रुती नावाचा पार्ट आणि हिचं जे पूर्ण नाव आहे ते श्रुती बघा, हे काय होतंय, हा पार्ट काय होतोय, मॅच होतोय श्रुती आणि श्रुतिकामधला श्रुती. ठीक आहे. तसंच ओमकारमधलं ओम आणि फक्त त्याचं नाव ओम असेल, त्याचा हा पार्ट, आणि तेजस्विनी आणि समजा का त्याचं नाव तेजस आहे. ठीक आहे. तर काय होतं, हा पार्ट मॅच होतो. ठीक आहे. मग जर समजा मला जर असं गरज पडली की काय करायचं आहे मला, की असे रेकॉर्ड पेज करायचे की ज्यांचे नाव नाही का श्रुती, ठीक आहे, म्हणजे फक्त काय ज्यांच्या नावामध्ये पहिले हे लेटर्स असतील. ठीक आहे. पहिले काय असतील, हे कॅरेक्टर असतील. मग असे नाव कोणते, एक श्रुतिका नाव आहे. ठीक आहे. आणि दुसरं कोणतं आहे, एक नाव श्रुतिका आणि दुसरं काय, हे जे नाव आहे ना पूर्णच्या पूर्ण ते. आणि जर तुम्ही फक्त असं जर केलं, काय म्हणतात, मला वाटलं की SS नावाने काय करायचं आहे, फेटनिंग मारायचं आहे, तर SS कोणाकोणात येतो, परत याच्यात येतो श्रुतिकामध्ये. ठीक आहे. स्टार्टिंग बघा एकदम मॅच कसे होते, SH. ठीक आहे, SH. मग आपण काय करतो याच्यावर मॅच करतोय ना, मी काय म्हणतोय की जो माझा पॅटर्न आहे, पॅटर्न कोणता आहे इथं, SH आहे. म्हणजे मी काय करतोय, समजा हा पॅटर्न आहे, पॅटर्न काय होता माझा SH आहे. ठीक आहे. मला काय पॅटर्न मॅच करायचं, SH वाला. तर आपण कसं करतोय, जे आपण लेट सर्च मारतोय ना, ते कसं मारतोय आपण, पॅटर्न. ठीक आहे, पहिला पॅटर्न आणि याच्यानंतर जे पण आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतरचे रिमेनिंग पार्ट काय असतं, प्लस रिमेनिंग पार्ट. ठीक आहे. म्हणजे हा रिमेनिंग पार्ट काय असू शकतो. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट एनिथिंग. पहिला पार्ट काय पाहिजे, हा पॅटर्नच पाहिजे, आणि नंतर रिमेनिंग पार्ट काय पाहिजे, काही असेल तरी चालेल मला. ठीक आहे. पण हे पहिला जो पार्ट ना,
तो मॅच झाला पाहिजे. मग त्याला काय म्हणतात? पॅटर्न मॅचिंग. मग पॅटर्न मॅचिंग कसं करतो आपण हे? तुम्हाला एक सिम्पल दाखवतो. मला काय करायचं आहे, इथं काय करायचं बघा, फाइंड द पेशंट होज फर्स्ट नेम स्टार्ट्स विथ जे ना. इथं मी एसच घेतलं होतं. आपल्याला काय करायचं फक्त जे घ्यायचं आहे. मग आपण कसं करणार बघा, सिलेक्ट स्टार, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स. ठीक आहे, पेशंट्स. ठीक आहे, व्हेअर. ठीक आहे, आता बघा नीट बघा. व्हेअर काय करू शकतो मी, फर्स्ट नेम इक्वल्स टू जे लिहितो. ठीक आहे. आधी तर काय लिहिले, यांनी काय विचारले, फाइंड पेशंट हुज फर्स्ट नेम स्टार्ट्स विथ लिहिले. ठीक आहे, स्टार्ट्स विथ म्हणजे काय, त्यांच्या नावाची सुरुवात जे ने सुरुवात होते. त्यांचं नाव जे आहे का, असं नाही. पण मी तर काय लिहिले, चेक लावताना काय लागेल की ज्यांचं नाव एकदम जेचं इक्वल आहे. मी जर ही क्वेरी रन केली ना, तर मला काहीच रिझल्ट दिसणार नाही. इथं काय दिसतं बघा, 0 रोज रिटर्न. कारण का, मी पॅटर्न मॅच नाही केला. मी काय केलं, एक्झॅक्ट मॅच केलं. एक्झॅक्ट मॅच कसल्या बेसिसवर केला आहे, इक्वलिटीच्या. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं होतं, की हा पहिला पार्ट मॅच करायचा होता, आणि जो लास्टवाला पार्ट आहे ना, तो म्हणायचा होता की काही असलं तरी चालेल. मग आपल्याला अशा वेळेस काय करावं लागतं, हे टाकावं लागतं, हा सिम्बल वाईल्ड कार्डवाला. ठीक आहे, हे जे तुम्ही टाकलं ना पर्सेंटेजवाला, ठीक आहे, तुम्ही याला वाईल्ड कार्ड म्हणू शकता. वाईल्ड कार्ड. ठीक आहे, म्हणजे काय होतं, याचा अर्थ काय होतं बघा, हे जे तुम्हाला दिसतंय इथं, हे जे तुम्हाला इथं दिसतंय ना, जे स्टार, हां जे, नंतर काय वाईल्ड कार्ड टाकेल बरोबर. मग याचा अर्थ काय होतं, की हे बघा, स्ट्रिंगची स्टार्ट इथून होते बरोबर, आपला कोट. ठीक आहे, डबल कोट. डबल कोट नंतर तर मी डायरेक्ट जे लिहिले बरोबर. म्हणजे काय, स्टार्टिंग पासूनच मॅच करायला सुरू केलं. स्टार्टिंग पासून जेवढा पार्ट असेल, ठीक आहे, तो. आणि नंतर जे मॅच करायचा, आणि बाकीचं जे असेल ते काही मॅच झालं तरी चालेल मला. ठीक आहे, म्हणजे काय, पेशंटचं नाव कसे येतील बघा आता. इथं काय, फाइंड पेशंट फर्स्ट नेम स्टार्ट विथ जे ना. मग मी असं जर क्वेरी लिहिली आणि एक्झिक्यूट केली, काय केलं, थांबा एक मिनिट, कमेंट नाही केलं नाही का मी. इथे काय लिहिलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स वेअर फर्स्ट नेम चे. काय चुकलंय माझं आता, आपल्याला फर्स्ट नेम रिटर्न करायचं आहे का, म्हणजे सगळे कॉलम रिटर्न न करता फर्स्ट नेम. पाहू बरं, काय चुकलंय माझं. हां सॉरी, आलं लक्षात मला, सगळे कॉलम रिटर्न करायचे आहे. पण गडबड काय आली सांगतो, जेव्हा तुम्ही पॅटर्न मॅचिंग करता ना, म्हणजे काय, पॅटर्न मॅचिंग, तर तुम्ही इक्वल टू नाही लावत. ठीक आहे, इक्वल टूचा यूज नाही करत. आता समजा हे जर पॅटर्न मॅचिंग नसतं करत आपल्याला, तर मी डायरेक्टली काय केलं असतं, मला फक्त जे ज्याचं नावमध्ये, ज्याचं नाव आहे ना, जे आहे फक्त. ठीक आहे, बाकी काहीच कॅरेक्टर नाही. तर मी काय सिम्पल इक्वल टू लावला असता. पण आपल्याला काय करायचं आहे, ज्याच्या नावाची सुरुवात जे पासून होते ते पाहिजे ना. मग मी काय करेल, तर पर्सेंटेज लावेल. ठीक आहे, म्हणजे वाईल्ड कार्ड. आणि नंतर इक्वल टू न यूज करता काय करेल, लाईक यूज करेल. मी तर कोणता कीवर्ड, लाईक. म्हणजे काय, जे पासून ज्याचे नाव त्याच्यासारखे जे नाव असेल, ठीक आहे, जे पासून स्टार्ट होणार आहे त्यासारखे नाव पाहिजे मला. याचा अर्थ काय, लाईकचं त्यासारखे नाव. आणि जर मी हा ते क्वेरी एक्झिक्यूट केली, ठीक आहे, हा कीवर्ड यूज करून आणि रन केला, तर काय आलं, आलं बघा इथं. इथं फर्स्ट नेम दिसतंय बघा, जोशुआ. ठीक आहे, जेड, जुलिया, जिल. ठीक आहे, जेम्स. म्हणजे काय, यांचे प्रत्येकाचं नाव जे पासून स्टार्ट होतं. तुम्ही जर असं जर केलं असतं समजा, आता जे ए ना, मी तर जे ए पण टाकलं असतं, तर काय, हे बाकीचे जे नाव आहे बघा, जोशुआ आणि ते, ठीक आहे, ते गायब होऊन जातील. दिसतंय का, फक्त काय आलं, तर जेड आलं. ठीक आहे, जॅकलिन आलं, जेम्स, जॅस्मिन, जेम्स परत, ठीक आहे, जॅकलिन, असे नाव आलेले. हे काय आलं, मी स्टार्टिंगला लावलं. म्हणून काय केलं त्याने, फक्त स्टारचा पार्ट चेक केला, हा मॅच होतोय का नाही, आणि नंतर काय केलं, एंडचं त्याने काय केलं, वाईल्ड कार्ड लावला. पण समजा तुम्हाला काय करायचं आहे, की आता इथं बघा, इथं काय, जेड आहे ना, तुम्हाला काय म्हणायचं की तुम्हाला मधले 2-3च कॅरेक्टर माहिती आहे. समजा तुम्हाला माहिती आहे की याच्या नावामध्ये काय, एडी बरोबर. मग तुम्ही काय करशाल, तुम्हाला वाटलं की त्याच्या नावामध्ये एडी, ते तेच मला पाहिजे. पण आता गोष्ट काय आहे, की हे नाव काय, सॉरी, स्टार्टिंगला काय आहे जे, आणि हा एडी पार्ट काय मिडलमध्ये, एवढं लक्षात ठेवा. पण तुम्ही तर जेव्हा चेक करताय पॅटर्न मॅचिंगचा, तर हा काय करतोय डायरेक्ट, हा असं अजून करतोय की
तुमचं नाव आहे ना ते एडीने स्टार्ट होणार आहे, ठीक आहे. पण आपलं नाव एडीने स्टार्ट होतंय का? नाही, आपलं जेने स्टार्ट होतंय, कशाने पण स्टार्ट होऊ शकतं, ठीक. मग जर मला काय करायचं, मला असा मधला पोर्शन जर सिलेक्ट मारायचा असेल काय, तो स्टार्टिंग होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, ठीक आहे. तर मी काय केलं, स्टार्टिंगला पण काय केलं, वाईल्ड कार्डवाला साईन लावून दिलं आणि इकडं पण वाईल्ड कार्ड लावून दिलं. म्हणजे काय होतं माहिती आहे का याचा अर्थ, जर समजा, ठीक आहे, ओमकारचं नाव आहे, ठीक आहे, आणि नंतर काय आहे, ओम आहे, ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे की ज्याच्या नावामध्ये फक्त एम लेटर असेल ना, ते मला नाव दे. मग तो ओमकार पण येतो, ओम पण येतो. मी पॅटर्न कसं लिहिल मी, स्टार्टिंग कशाने पण स्टार्ट झाली चालेल, ठीक आहे. पण मिडलला कुठेतरी एम पाहिजे मला आतमध्ये, आणि लास्टला पण काही असलं तरी चालेल मला, ठीक आहे. मग हा पॅटर्न सॅटिस्फाय करणार कोण आहे, नाव ओमकार आणि ओम. हेच जर असं नाव लिहिलं असतं कोणतरी ओमकार, तर आलंच नसते, हे येणारच नाही. फक्त काय म्हणजे ओमकार आणि ओम. जर मी पण असं केलं फक्त एन वालं, तर काय म्हणजे हे नाव आहे, ठीक आहे, याच्यात आणि याच्यात एन नाहीच आहे. आणि मी जर डायरेक्ट ओ केलं, ठीक आहे, तर काय होतं, हा स्टार्टिंगला तुम्ही म्हणता इथं काहीच नाही, मग ते पण चालेल. एक तर ब्लँक पाहिजे किंवा काहीतरी लेटर पाहिजे, काही चालेल. पण त्याच्यामध्ये ओ तरी पाहिजे ॲटलिस्ट. मग इथं ओम, ओ दिसतोय, इथं ओ आहे, इथं ओ आहे, ठीक आहे. मग काय आलं, हा पॅटर्न सॅटिस्फाय होतो. तसेच तर बघा, आता इथं क्वेरी रन केली मी फक्त, तर बघा ज्यांच्या नावामध्ये एडी जवळ आहे ना ते झाले बघा. तर जेड, ठीक आहे, ॲडम, ठीक आहे, एडी जवळ आहे, ठीक आहे. आणि कॅरेक्टर इज काय म्हणतात, केस इनसेन्सिटिव्ह बघा हे. म्हणजे काय आहे, इथं कॅपिटल ए आहे, ठीक आहे, आणि इथं स्मॉल डी आहे. पण इथं मी जेव्हा पॅटर्न मॅच करतोय तेव्हा इथं स्मॉल लिहिले आणि इथं पण स्मॉल लिहिले, ठीक आहे. तर म्हणजे काय होतं, कॅरेक्टरची केस आहे ना ते इग्नोर करू राहिले, तेवढं लक्षात द्या. दिसतंय, ब्रॅडली, ब्रॅडली, ठीक आहे, मॅडलेन, ॲडम, मॅडिसन. अलग लक्षात. हे काय आपलं पॅटर्न मॅचिंगचं. मी तर परत आपलं जे ओरिजिनल क्वेश्चन विचारला होता त्यानुसार काय करतो, क्वेरी लिहितो, परत याला कमेंट करतो, असं ते इरेज होणार नंतर. आणि काय करतो, आपल्या क्वेश्चन काय म्हटलं तर जेच्या नावाने, जेने स्टार्ट होणार कॅरेक्टर आपल्याला नेम पाहिजे. रन केले, आपलं आउटपुट आलं, ज्यांचं नाव जेने स्टार्ट होतं ते आलं, ठीक आहे. हे काय होतं आपलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स वेअर फर्स्ट नेम लाईक. आणि कीवर्ड काय यूज करेल, लाईक यूज करेल, इक्वल टू ने लावेल. इक्वल टू कधी लावतो तुम्ही, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड मॅच करायसाठी तुम्हाला फक्त जेड नावाचं पाहिजे आणि तुम्हाला ते पूर्ण इक्वल टू लावावं लागेल, ठीक आहे. पण तुम्हाला नावासारखे पाहिजे, म्हणजे काय काही कॅरेक्टर मॅच झालं तरी चालते, तर तुम्हाला लाईक नावाचं कीवर्ड यूज करावं लागतं. आणि वाईल्ड वाईल्ड कार्ड यूज करावं लागतं. आणि वाईल्ड कार्डचं सिम्बल काय येतं, पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज, ठीक आहे. आलं लक्षात. सिलेक्ट स्टार फ्रॉम, स्टार म्हणजे काय, सगळे कॉलम, ठीक आहे. आणि आपण काय केले, सगळे रेकॉर्ड फेच केले. हम्म. आता बघा, आपण काय बघितलं, सिलेक्ट ऑल पेशंट, फिल्टर बाय प्रोव्हिन्स आय डी, ठीक आहे, डिस्टिंक्ट सिटीज बघितलं, सॉर्ट बाय हाईट, पॅटर्न मॅचिंग पण बघितलं, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फिल्टरिंग करायची आहे ती डेटच्या बेसवर करायची आहे. जर तुम्ही इथं प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचलं थोडं खाली, ठीक आहे, वरती गेलं, काय येतं, फाइंड पेशंट्स, ठीक आहे, बॉर्न बिटवीन 1980 आणि 1990, बरोबर. म्हणजे काय, कसं, मी बेसिक वेरी लिहून ठेवतो ॲटलिस्ट. सिलेक्ट स्टार फॉर्म, बरोबर. नंतर कशात ना, पेशंट्समधून, ठीक आहे, ठीक, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स, बरोबर असेल एक क्वेरी, ठीक आहे. आणि नंतर काय म्हणलं इथं, बॉर्न बिटवीन 1980 आणि 190, बरोबर. बॉन्ड म्हणजे काय, बर्थ डेट लागेल आपल्याला. आणि बर्थ डेट नावाचा कॉलम तर आहे आपल्या पेशंट्समध्ये, बरोबर. म्हणजे काय, मला बर्थ डेटच्या बेसवर फिल्टरिंग लावं लागेल. पण कसं आहे, बर्थ डेट कशी स्टोअर करेल बघा इथं, बर्थ डेट लिहिले ना, त्याचं फॉर्मॅट काय आहे, इयर, मंथ आणि डेट, बरोबर, सेपरेटेड बाय डॅश, ठीक आहे. हा स्टँडर्ड एसक्यूएलचा डेट फॉर्मॅट आहे. तुम्ही जेव्हा एखादी एसक्यूएलची डेट स्टोअर करसाल ना डेटाबेसमध्ये, तर तुम्ही याच फॉर्मॅटमध्ये डेट सेव्ह करा, ठीक आहे. कारण काय होतं, डेटाबेसला त्याच्यावर इंडेक्सिंग लावता येते आणि क्वेरी ऑप्टिमायझेशन होत जातं. म्हणजे काय, जो पण रिझल्ट फेच करायचा तो काय होतं, फास्ट येतो. तर लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला डेट जर सेव्ह करायचं असेल तुम्ही हाच फॉर्मॅट यूज करा, ठीक आहे. भले तुम्ही डिस्प्ले करताना तुम्ही त्याचा रिव्हर्स करा, काही करा, त्याला मंथमध्ये कन्वर्ट करा, त्याचा लेटर कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करा, पण जी स्टोअर करायची डेट ती अशीच करा, ठीक आहे. वाय वाय वाय, एम एम आणि डी डी, ठीक आहे.
आता क्वेश्चन काय विचारतोय आपल्याला की तुम्हाला काय करायचं आहे, या ज्या डेट्स आहेत ठीक आहे, म्हणजे हे जे पेशंट्स आहेत ते कसं फिल्टर करायचं. एक त्यांचा जन्म 1980 पासून तर 1990 पर्यंत आहे. आणि ते शब्द लिहिले बघा, एक इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, हा जे वर्ष आहे ना ते पण पकडायचं आहे आणि हे वर्ष पण पकडायचं आपल्याला. म्हणजे काय, 1980 मधला असला तरी चालेल. मग कसं करणार आपण मी जर बर्थ डेट पकडली समजा, स्टार्टिंग कुठून करणार आपण ठीक आहे. स्टार्टिंग लक्षात ठेवा ठीक आहे, अंडरस्टँडिंग सांगतात. इयर कोणतं आहे, 1980. आणि डेटचा फॉर्मॅट काय सांगितलं त्यांनी, डेट फॉर्मॅट कसं सेव्ह करेल त्यांनी, बरोबर, इयर नंतर काय MM आणि डॅश DD. पहिले इयर आहे, नंतर मंथ आहे आणि डेट आहे, बरोबर. मग जर तुम्ही लॉजिकली बघितलं तर इयरच्या जागी काय लिहितं, स्टार्टिंगमध्ये काय 1980 गेली, डॅश दिला. आता इयरचे स्टार्टिंग कशाने होते सांगा बरं, जानेवारीने होते ना ऑफकोर्स. आणि डेट पण काय राहिलं, 1 जानेवारी, ठीक आहे. मग इथं स्टार्टिंग डेट काय आली ऑटोमॅटिकली, 1980, ठीक आहे. मंथ काय 01 जानेवारी मंथ, आणि स्टार्ट डेट काय 01 आहे ऑफकोर्स, ठीक आहे. कारण काय म्हटलं इथं, बॉर्न बिटवीन 1980 आणि 1990. आणि इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, समावेश, ठीक आहे, दोघांचा समावेश करायचा आपल्याला. मग स्टार्टिंग डेट तर भेटली मला, आणि नंतर काय आता एंडिंग डेट. एंडिंग डेट काय राहील नेमकी, तिथे काय लिहिलं 1990, म्हणजे काय 1990चा पण वर्ष वर्ष पकडायचं आपल्या एंडमध्ये. आणि लास्टचा महिना कोणता असतो, 12, बरोबर, डिसेंबर. आणि डेट काय असते त्या महिन्याचे, 31. कारण डिसेंबर काय लीप इयर, लीप मंथ नाही, ठीक आहे. फेब्रुवारी सारखा नाही त्याचं की काही वेळेस 28च, काही वेळेस 29च दिवस, बरोबर, असं नाही त्याचं. मग काय आहे? म्हणून आपण काय करू, डायरेक्ट 31 दिनांक घेतलं, ठीक आहे. म्हणजे काय, स्टार्टिंग पण भेटले आपल्याला आणि एंडिंग पण भेटले. आता आपण फिल्टरिंग करायचे फक्त, ठीक आहे. याला कमेंट करतो. आणि नंतर काय करेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशन्स, ठीक आहे. आणि नंतर काय लिहिलं मी इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशन्स, ठीक आहे. म्हणजे सगळे कॉलम दाखव ज्यांचं व्हेअर काय, व्हेअर काय, व्हेअर ज्यांची डेट ऑफ बर्थ, सॉरी हां, DOB, बरोबर. आणि DOB सारखे कोणता कॉलम नाही लिहिलं का, बर्थ डेट, ठीक आहे. मी काय करतो इथं बर्थ डेट लिहितो. आणि एक नंतर लिहितो मी बिटवीन, म्हणजे काय, च्या मध्ये, बरोबर. जर तुम्ही शब्द घेतला एक्झॅक्टली तर काय येतो, बिटवीन. बिटवीन म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये कोणत्या, हे स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट. स्टार्टिंग डेट काय आता, बिटवीन काय करतो मी, स्टार्टिंग डेट काय करतो 1980, मंथ काय 01. आणि एक्झॅक्टली तसंच फॉर्मॅट लिहितो बघा. इथं जरी 1 आहे तरी मी तर पॅड केला आहे 0, ठीक आहे. आपण डायरेक्ट असं लिहितो 1, तो फॉर्मॅट पकडणार नाही SQL, ठीक आहे, त्याला सापडणारच नाही. तो चुकीचा फॉर्मॅट असं म्हणून देईल. आणि नंतर काय करणार मी, अँड लावेल, कारण या दोघांच्या मधली डेट पाहिजे ना मला. मग काय करेन, 1990, 12/31. आणि जर आता ही क्वेरी रन केली मी समजा, तर ही कदाचित चालून जाईल बघा. आणि आता जर रन केली मी, मिनटं, रन झाली क्वेरी. हे बघा, ही क्वेरी रन केली मी, तर काय आले, क्वेरी रन झाली आणि आले बघा इथं बर्थ डेट काय 1985, 1984, ठीक आहे. 1984, 1980, 1987, ठीक आहे. सगळे रेकॉर्ड आलेले त्याच्यात, ठीक आहे. त्याच्या बाहेरचा एक पण आलेला नाही. मी डेटचे सॉर्टिंग म्हणजे डेटचा फिल्टर कसा अप्लाय केला लक्षात आलं की तुम्हाला, प्राजक्ता येते का लक्षात, लक्ष आहे का, प्राजक्ता, काजल, श्रुतिका, येस सर. काय केलं सांग बरं आपण प्राजक्ता आता जस्ट, काय करायचं सांग, कशाचं बेसो फिल्टरिंग लावेल आहे? लक्ष होतं का नेमकी का ॲबसेंटी लावायचे? बरं, ठीक आहे. काजल, कोण कोण मेंबर आहे सांगा बरं मला. सायली,
रोहित रोहित सोनवणे. आता मी ज्यांचं नाव घेईल त्यांचे ॲबसेंट लावून देऊ का? उत्तर नाही आलं तुम्हाला तर मिताली. ठीक आहे, ॲबसेंटी लावा लागेल. मिताली, त्याच्यानंतर कोण आहे? नाव नोट डाऊन करून घेतो. मिताली, ओमकार, ठीक आहे, पायल, लॉगिन पण आहे ना? हां, लॉगिन आहे ना माझ्या याच्यात ते लॅपटॉपमध्ये. म्हणजे मी आता असे मध्ये पण प्रेझेंट घेतले चालू शकते ना? काही प्रॉब्लेम नाही ना? कारण काही जण रिप्लाय देते म्हणजे नाही आहे, काही जण जातच मला ॲबसेंट घ्यायला प्रेझेंट घ्यायला. अटेंडन्स ट्रॅकरमध्ये आहे ना? आणि बॅच काय आहे? बॅच 2 डेटा सायन्स ना? AIML. आणि एक मिनटं, आजची तारीख काय आहे? आज 6 तारीख. एक मिनिट थांबा यार. परत नंतर ॲबसेंटी लागला मला सांगायचं नाही, बरोबर आहे काय? बॅच टू नंतर असं आहे का रे यार? ओके बॉस. अरे हां, इकडे 8 आहे नाही का? ओके, बरोबर. अटेंडन्स ना? आता कोणी कोणी उत्तर नाही दिलं मला. तर आय थिंक मी थांब. थांब. हम्म. आता कोणी कोणी बोललं नाही? नेताली ना? हां, ॲबसेंटच राहून द्यावं लागेल. जे बोलले त्यांची प्रेझेंट करा. आत्ता कोणी उत्तर दिलं मला? आय थिंक प्राजक्ताने दिला होता मत सागर. ठीक आहे, त्याचे प्रेझेंट. आणि ऐक ना, जर मी परत सेव्ह केले तर परत रेकॉर्ड अपडेट होऊन. ओके, काही विषय नाही. सर आशना मनियार प्रेझेंट आहे. मी तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारते तेव्हा उत्तर का बरं देत नाही तुम्ही मग? मी जागेवरच ॲबसेंट लावून देईल डायरेक्ट, जर कोणी काही बोललं नाही तर. तुम्ही असं समजू नका की डायरेक्ट मी लेक्चरच्या एंडलाच प्रेझेंट घेईल, म्हणजे तुम्ही मस्त टाइमपास करशाल आणि एंडला येऊन प्रेझेंटी लावून द्यायची. येतं का लक्षात? मी डायरेक्ट ॲबसेंट लावून देईल. येते का ओमकार लक्षात? म्हणजे मी नाव हां, काय? परत नंतर परत अटेंडन्स घेईल, त्याच्यात जर काही गडबड आली, कोणी उत्तर नाही दिलं, ठीक आहे, तर परत ॲबसेंट लागून देऊ. एवढं लक्ष द्या. आहे का लक्ष? राणी, सायली, यस सर. आदिती जाधव, ओमकार तर प्रेझेंट नाहीच आहे. ठीक आहे, बघू नंतर आपण. जयेश सर, मी तुम्हाला 2-3 नावं सांगा नंतर, ठीक आहे? ज्याने आता उत्तर दिलं नाही त्यांचे ॲबसेंट लावून द्या डायरेक्ट, ठीक आहे, नंतर जरी आले ते.
मी नाव नोट डाऊन करून ठेवेल तसं. हम्म. हा, तर आपण काय केलं आता, हे डेट वाईज फिल्टरिंग केली. आता नंतर काय करायचं आपल्याला, इथे लिहिले कॉम्प्लेक्स फिल्टरिंग. बरोबर. कॉम्प्लेक्स फिल्टरिंग म्हणजे काय आता, की क्वेश्चन काय म्हणतोय, फाइंड पेशंट्स हु लिव्ह इन टोरंटो अँड मॉन्ट्रियल. ठीक. म्हणजे काय इथं, जे पेशंट्स टोरंटो आणि मॉन्ट्रियल सिटीमध्ये राहतात, ठीक आहे, सिटीमध्ये राहतात, ठीक आहे, त्यांची फिल्टरिंग करायची. मग आपण कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ठीक आहे, पेशंट्स. ठीक आहे, नंतर काय करणार मी, व्हेअर, व्हेअर केलं, तर नंतर काय, व्हेअर बघायला लावेल मी, सिटीचे बेस करायचं. ठीक आहे, सिटी. आता तो दोन सिटी मेन्शन करेल, काय, टोरंटो, मॉन्ट्रियल. ठीक आहे, मी असं लिहू शकतो एकदम, सिटी टोरंटो. आणि और काय लिहू शकतो मी, सिटी इक्वल्स टू मॉन्ट्रियल लिहू शकतो मी डायरेक्ट. एक कॉपी करतो मी, थांबा. अप्पर केस आणि लोअर केस झालाय ना, मॉन्ट्रियल. आणि हे लावलं, आणि आता जर रन केलं, तर काय आलं, क्वेरी सक्सेसफुल झाली. ठीक आहे इथं. पण आता तुम्ही जर बघितले इथं, ते नंतर काय यूज करेल मी, ऑर नावाचा क्लॉज यूज करेल. ठीक आहे, ऑर. आणि नंतर इथं काय चेक करेल मी, सिटी इक्वल्स टू टोरंटो आणि मॉन्ट्रियल असं चेक करेल. ठीक. पण आता समजा इथं 2-3 सिटी अजून असते, समजा मला असं चेक करायचं आहे, काय, सिटी इक्वल्स टू समजा न्यूयॉर्क, असं काहीतरी असतं. तर आपण काय करतोय, जे हे सिटी नावाचा क्लॉज आहे बघा, सिटी नावाचा कॉलम आहे, तो प्रत्येक याच्या अगेन्स्ट चेक करतो आपण. टोरंटोचा अगेन्स्ट, मॉन्ट्रियलचा अगेन्स्ट आणि न्यूयॉर्कचा अगेन्स्ट. ठीक. तर मग याला सिम्पल वे काय माहिती का, एक इन नावाचा कीवर्ड आहे बघा इथं, कॉम्प्लेक्स पॅटर्न काय, इथं इन नावाचा कीवर्ड. मी असं नाही लिहिता, काय करू शकतो मी, एक वेरी कॉपी केली आणि रन केली. आणि नंतर काय म्हणा माहिती का मी, इथं सिटी इन, आणि नंतर इथं नाव लिहिलं मी कसले, सिटीचे, टोरंटो. आणि नंतर काय करेल मी इथं, मॉन्ट्रियल. म्हणजे काय, म्हणजे इथं ऑर स्टेटमेंट लिहित होतं. ठीक आहे, जे मी ऑर स्टेटमेंट लिहित होतो, ते काय केलं मी आता, इननी रिप्लेस केलं. आणि काय केलं, तर डायरेक्ट लिस्ट पास केली याची बघा आतमध्ये, टोरंटो कॉमन सेपरेट दिलं, मॉन्ट्रियल, आणि याच्यामध्ये चेक केली. आणि जर आता मी ही क्वेरी रन केली, तर काय आली, ती सक्सेसफुल झाली. सिलेक्ट स्टार फ्रॉम पेशंट्स वेअर सिटी इन. म्हणजे तुम्ही एकतर हा सेंटेक्स यूज करा, ठीक आहे, किंवा हा यूज करा, एकच आहे इंटरनली आतमध्ये, तेच यूज करत असं. पण लिहायला कोण सोपं आहे आपल्याला, हा वाला सोपं आहे. कारण काय, आपल्याला प्रत्येक वेळेस सिटी इक्वल्स टू ऑर ते असं नाही लिहावं लागत. ठीक आहे, जसं वरती लिहिलं मी, ते काय केलं, सिम्पल इन केलं, तो रन झाला. आलं लक्षात. ते होतं आपलं सिटी बेस फिल्टर. हां, सिटी बेस फिल्टरिंग. ठीक. आता नंतर आपला क्वेश्चन असा आहे, की नल लास्ट सॉर्टिंग म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे, नल लास्ट सॉर्टिंग म्हणजे समजा आपण काय करतोय, एखादं सॉर्टिंग करतोय. ठीक आहे, समजा ओमनी काय रिप्लाय दिला ना. ठीक आहे, आता समजा स्टुडंट नेम आहे. ठीक, स्टुडंट, आणि याचा प्रेझेंट स्टेटस काय, समजा प्रेझेंट स्टेटस काय ठेवलं मी, नल ठेवलं. ठीक, कारण ओमकारच्या ॲबसेंटी लागणार. मग आपण काय केलं, नल केलं. त्याच्यानंतर समजा कोण नाव रिप्लाय दिलं, प्राजक्ता होते. ठीक आहे, प्राजक्ता, हिची समजा प्रेझेंटी 1 होते. ठीक आहे, आणि समजा नंतर अजून कोणी, श्रुतिका. ठीक आहे, ह्याचे पण 1 होते. तर आता काय करायचं आपल्याला, याची सॉर्टिंग करायची आहे. ठीक आहे, कशाच्या बेसवर, प्रेझेंटीच्या बेसवर, म्हणजे 1 होते का नाही. ठीक आहे, एक मिनिट, आपण एक असं करू, प्रेझेंट बेस करू इथं. ठीक आहे, आणि प्राजक्ताचे 10 करू, आणि श्रुतिकाचे समजा 9 केले. आता जर मला सॉर्टिंग करायचं असेल तर काय होईल, मी म्हटलं की मला स्टुडंटची यादी दिली, कशाच्या बेसवर, मला काय पाहिजे, स्टुडंट लिस्ट पाहिजे समजा. स्टुडंट लिस्ट पाहिजे, पण कसे पाहिजे, ज्यांचे प्रेझेंटेज जास्त असतील. ठीक आहे, प्रेझेंटेज म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. तर काय होईल माहिती का आता,
हा तर नंबर आहे आणि हा पण नंबर आहे, पण हा नंबर नाही ना, बरोबर नाही, मग याचं कम्पॅरिझनच होणार नाही कशासोबत, याचं कशासोबत कम्पॅरिझन करणार, कशाच बेस करणार. ठीक आहे, हे दोघांचं तर कम्पॅरिझन होऊन जाईल की 10 हा 9 पेक्षा मोठा आहे, 9 10 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, पण याचं कसं कम्पॅरिझन करा, कारण ही नल व्हॅल्यू आहे. मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही जेव्हा सिलेक्ट क्वेरी लिहिली असं समजा, काय सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, आणि समजा तुम्ही असं लिहिलं असतं की सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, आणि नंतर काय केलं असतं, ऑर्डर बाय केला असता ना, ऑर्डर बाय नाव क्लॉज लावला असता, कशाच्या बेसवर, समजा प्रेझेंट डेज बेसवर लावला असता, ऑर्डर बाय प्रेझेंट डेज आणि डिसेंडिंग केलं असतं, तर काय झालं असतं माहिती का, अं, आता ह्या नलचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत ना, म्हणजे जेव्हा आउटपुट येईल ना, सेम आउटपुट येऊन जाईल. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये बघिटलं तर काय, उतरत्या क्रमाने. कारण का, तुम्ही नलला काय कन्सिडर केलं आता, नलचं कम्पॅरिझन नाही होते ना, मग नल काय गेला, टॉपलाच राहिला. ठीक आहे, प्राजक्ता सेकंड नंबरला आली आणि श्रुतिका काय आली, 3 नंबरला आली. ठीक आहे, भले डिसेंडिंग ऑर्डर आहे, पण हा नल नंबर नाही ना. मग काय झालं माहिती का, हा नल टॉपलाच राहिला तसंच तसा, कारण याचं कम्पॅरिझनच करता येत नाही. मेन काय केलं, एसक्यूएल नाही, तसंच तसं सोडून दिलं. हे जर तुम्ही असेंडिंग केलं असतं तर काय आलं असतं परत. ठीक आहे, असेंडिंग परत काय आलं असतं, ओंकार तिथंच राहिला असतं टॉपला. ठीक आहे, आणि इथं काय आलं असतं, श्रुतिका वरती आले असते. ठीक, असेंडिंग ऑर्डरमध्ये, म्हणजे प्रेझेंटेज काय चढत्या क्रमाने. ठीक आहे, म्हणजे कमी याचे 9 आहे, नंतर प्राजक्ताचे 10 आहे. ठीक आहे, तर मग प्राजक्ता बॉटमला आली. मग आपल्याला काय करायचं आहे, तेच हँडलिंग करायचे, काय नल हँडलिंग करायचे, म्हणजे काय, ज्यांचे प्रेझेंटेज समजा, मी तुझं आता डिसेंडिंग केलं परत. ठीक, तर आपल्याला काय करायचे, नल हँडलिंग करायचे. ठीक, नल हँडलिंग म्हणजे नल आल्यावर काय करायचं आपल्याला, तर आपण काय करणार आहे आता, नल हँडलिंग केल्यानंतर काय होईल माहिती का, हे जे रेकॉर्ड दिसतंय ना, ते असं दिसतं. कसं, प्राजक्ता टॉपला आली. ठीक आहे, श्रुतिका 2 नंबरला आणि ओंकार काय आला, बॉटमला आला. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय केलं मी, नल हँडलिंग. आता नल हँडलिंग कशी करणार, तर मी काय करेल माहिती का, एक सांगतो तुम्हाला. ही जर क्वेरी मी लिहायची असते तर कसं लिहिली असते, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, ऑर्डर बाय प्रेझेंट डेज डिसेंडिंग ना, तर आपण कशी हँडलिंग करणार बघा आता. यावेळेस काय करणार आपण, एक कीवर्ड यूज करणार, काय केस नावाचा. ठीक आहे, केस म्हणजे काय, केस म्हणजे आपलं जे जावास्क्रिप्टमध्ये किंवा पायथनमध्ये तुम्ही एपीएल स्टेटमेंट लावता बघा, स्विच स्टेटमेंट ऐकलं असेल कुठेतरी, किंवा एपीएल्स ऐकलं असेल. ठीक आहे, त्या टाईपचे ही गोष्ट असते. केस म्हणजे काय, आता नल हँडलिंग कशी करणार आपण, जर मी म्हटलं काय, इफ प्रेझेंट डेज, केस, केस कशी, व्हेन प्रेझेंट डेज. बघ तुम्हाला दाखवायचं असेल कोड माझ्याकडे तर पडेल आहे, तुम्ही नल हँडलिंग कुठेतरी करेल मी. हां, तर बघा इथं काय लिहिलं, केस 1 ॲलर्जीज इज नल. बरोबर, म्हणजे काय, मी चेक करेल नल, नल असलं तर काय करेल, एक करेल आणि नंतर काय करेल, एल्स 0 करेल. मग आता कसं करेल बघा, आता आपल्याला काय पाहिजे, मला सॉर्टेड ऑर्डरमध्ये पाहिजे ना. ठीक आहे, मी काय करेल, जर प्रेझेंट डेज, ठीक आहे, जर नल असेल, ठीक आहे, म्हणजे काहीच नाही. ठीक आहे, तर मी याला काय करेल, इफ प्रेझेंट डेज इज नल. ठीक आहे, तर मी काय करेल याला, देन झिरोज करून टाकेल याला. एल्स काय करेल, हे बघा एल्स 0, आणि नंतर काय करेल, एंड करेल. आता याने काय होईल माहिती का, मी प्रेझेंट डेज जर नल असेल तर काय केलं, बाय डिफॉल्ट त्याला 0 असाइन केलं, आणि नसेल तर काय केलं मी 1 असाइन केले. म्हणजे तर प्रेझेंट डेज नल असेल ना, तर काय होऊन जाईल ते, बॉटमला येऊन जाईल. ठीक आहे, आणि जिथं आता प्रेझेंट डेज काय म्हणत्या, प्रेझेंट डेज नल नसतील, ठीक आहे, तर काय होऊन जाईल, ते 1 होऊन जाईल. म्हणजे कसं दाखवत तुम्हाला आता एक्झॅक्टली, हे जे एक्झाम्पल आहे ना, ते कमेंट करतो मी, आणि आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट बघू आता. काय, नल लास्ट सॉर्टिंग, बरोबर, लिस्ट ऑफ पेशंट फर्स्ट नेम आणि ॲलर्जीज ना. इथं बघा, एक कॉलम कसं आहे, तो परत येईल नंतर म्हटलं. मग काय करणार, सिलेक्ट स्टार ऑन पेशंट्स. ठीक आहे, स्टार ने आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे,
आणि नंतर काय पाहिजे, ॲलर्जीज. ठीक आहे, जरी तर तुम्हाला दाखवलं मी लिस्ट, ॲलर्जीज, आणि रन केली क्वेरी. तर काय इथं बघा, अलेक्झांडरला कसली ॲलर्जी आहे का, नाही, नल आहे. डॅनियलला कसली ॲलर्जी आहे का, नल आहे. विल्यमला आहे का, नाही. पण तर काय हो राहिलं आता, हे नलवाले रेकॉर्ड आहे ना, ते पण मध्ये मध्ये हो राहिले. मग आपल्याला काय करायचं, हे नलवाले रेकॉर्ड आहे सगळे बॉटमला टाकायचे, काय लास्टला टाकायचे. मग मी कसं करले तर, मी आता ॲलर्जीजवर कसं लागेल बघा, कंडिशन कसं लागेल, जर केस, ठीक आहे, काय व्हेन, केस काय जेव्हा, काय पहिली केस काय व्हेन ॲलर्जीज इज नल. नल असेल तर काय करता त्याला, झिरो असाइन कर, ठीक आहे, इज नल. देन काय करणार मी, देनच आहे का, ॲलर्जीज जर नल असेल तर काय करणार मी, देन त्याला झिरो कन्सिडर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मी काय करेल, त्याला झिरो कन्सिडर करेल. नाहीतर काय कन्सिडर करेल त्याला, एल्स काय करायचं, वन कन्सिडर करायचं. म्हणजे काय, जरी ॲलर्जी नल नसेल बघा, वेन ॲलर्जी इज नल देन काय करायचं, झिरो मानायचं त्याला. नसेल तर काय करायचं, एक मानायचं आणि ती केस एंड करून टाकायचं, संपला विषय. केस काय केली मी, एंड केली, झालं. एकच केस होते आपल्याकडे. ठीक आहे, जर असेल ठीक आहे, नाही तर काय, एक वन असाइन केली. आता याने काय होईल माहिती का, मी जेव्हा ही क्वेरी रन करेल, ठीक आहे, काय चुकलं आपलं आता, सिलेक्ट फर्स्ट नेम ॲलर्जीज, ठीक आहे, ॲलर्जीज आहे का, ॲलर्जी आहे, ओके, ॲलर्जीज फ्रॉम पेशंट्स, व्हेअर, सॉरी व्हेअर आहे काय, बरोबर. व्हेअर काय लावलं आपण, केस लावलं, ॲलर्जीज इज नल, देन झिरो एल्स वन अँड एंड काय केलं, संपलं. आता याने काय झालं, काय चुकलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टार फर्स्ट नेम ॲलर्जीज फ्रॉम पेशंट्स ऑर्डर बाय, ओके सॉरी, ओके असं पण करू शकतो का आपण. ऑर्डर काय केलं मी, ऑर्डर केलं आणि नंतर काय करणार आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये लावणार आहे. बरोबर येते का, काय चुकतंय, पेशंट्स, अरे यार, ऑर्डर बॉय, डिसेंडिंग करून पाहू. आता काय झालं माहिती का, तुम्ही जरी तर बघितलं तर काय हो राहिलं, की मी ही जी कंडिशन लावली त्याने काय आलं, हे नलवाले सगळे एंट्री कुठे गेलाय, खाली गेलाय. तुम्ही जर पेजवर आता लास्ट पेज कसं दाखवून घेता, ठीक आहे, लास्ट पेज तर नाही दाखवते तुम्हाला, पण जेव्हा मेरे रेकॉर्ड दिसतंय मला, तर तुम्हाला एक पण नल नाही दिसणार बघा. कारण काय आलं, नल खाली गेलेले आहे. ठीक आहे, मी काय केलं, सिलेक्ट फर्स्ट नेम ॲलर्जीज, नंतर काय फ्रॉम पेशंट्स, नंतर काय केलं, ऑर्डर बाय नावाचं क्लॉज यूज केला आणि तिथं केस लिहिलं. ठीक आहे, पण आता इथं प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, सांगतो मी तुम्हाला. त्याला काय पाहिजे होतं, सॉर्ट बाय ॲलर्जीज इन असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, काय पाहिजे होतं, असेंडिंग ऑर्डर. पण मी केलं काय, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये केलं आहे. ठीक आहे, तर मग आता गडबड काय आली, ओव्हर एक मिनटं, आणि आता असेंडिंग करून पाहू आणि रन करून पाहू. ठीक आहे, तरी आउटपुट नाही येते. ठीक आहे, ही क्वेरी थोडी चुकलेली आहे. मग याला काय अल्टरनेटिव्ह वे आहे का, बघू बरं आपण की डायरेक्ट काय करायचं, सॉर्टिंग पण करायची असेंडिंग ऑर्डरने आणि नंतर काय नल पण लास्ट केलं पाहिजे. तरी एक सोल्युशन देईल बघा इथं, काय सिलेक्ट फर्स्ट नेम, नंतर काय ॲलर्जीज, ठीक आहे, हे फिल्टरिंग केले आपण. नंतर काय लिहिलं, फ्रॉम पेशंट्स, ठीक आहे, हे तर इथपर्यंत आपलं सगळं बरोबर आहे. नंतर काय लिहिले, ऑर्डर बाय, इथपर्यंत ओके. आणि नंतर काय येतं, ॲलर्जीज, ठीक, ऑर्डर बाय ॲलर्जीज एस. ठीक आहे, आता मग हे जे लिहिले ना मी, ठीक, ते लिहिण्याची गरज नाही करायचं. ठीक, याचा यूज केस दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो आपल्याला. आणि इथं काय करतो, ऑर्डर बाय ॲलर्जीज. ठीक आहे, कशी करणार आपण, असेंडिंग ऑर्डर करणार. ठीक आहे, हे जर केलं तर काय होतं, नल सगळ्यात पहिले आले बघा. असेंडिंग ऑर्डरने काय केलं, नल सगळ्यात पहिले आले. तुम्ही बघा इथं नल पहिल्यांदा येऊ राहिले सगळे. ठीक आहे, नलच आहे अजून सगळे, एक पण मला नंबर भेटत नाही. ठीक आहे, ठीक आहे, नलच भेटतो राहिले. जर आपल्याला नल लास्टला टाकायचं असेल, ठीक, कारण त्यांचं काही काम नाही, मग आपण एक काय करू शकतो, असं कीवर्ड मेन्शन करू शकतो की नल्स लास्ट. हे ऑर्डरिंग झाल्यानंतर काय करणार मी म्हणाल, की जे नल्स असतील ते कसं टाकायचं आपल्याला, लास्टला टाकायचं. जर तुम्ही लास्टला टाकशाल तेव्हा काय आलं, असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झाले. ठीक,
हे बघा, पहिले बी दिसत होतं, नंतर डी वाले दिसते, नंतर एक ई वाले दिसते. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झाले. आणि जेव्हा आपण स्टेटमेंट टाकलं नल्सला, तर काय झालं, जे नल वाल्या एंटर होतं त्या कुठे गेल्या, सगळ्या लास्टला गेल्या. तर आपण काय केलं, असे नल्स म्हणजे असेंडिंग ऑर्डरने सॉर्टिंग केली आणि नल्स पण हँडल करून घेतले. ठीक आहे, 3 मिनिटाचा ब्रेक आहे. ठीक आहे, 12:15ला परत रिझ्यूम करेल मी. आणि जर मध्ये स्क्रीन शेअर स्टॉप झाली किंवा माझा माईक म्यूटच राहिला, तर मला फक्त एकदा कळवशाल. ठीक आहे, मी जर जस्ट इन केस रिझ्यूम केलं तेव्हा.
हॅलो. आपण परत लेक्चर रिझ्यूम करतो आता. हम्म. तर आता आपण हे काय केलं, नल सॉर्टिंग केली. ठीक आहे. तर आपण काय करणार आता नंतर BMI कॅटेगरी केस. ठीक आहे. हे दाखवणार आता. हा मिडियम लेवलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. याच्यात काय म्हणेल त्यांनी, शो फर्स्ट नेम, वेट, हाईट अँड कॅल्क्युलेटेड कॉलम कॅटेगरी. ठीक आहे, बेस्ड ऑन वेट. ठीक आहे. आता इथं बघा, पहिले काय म्हणाल, शो फर्स्ट नेम आणि वेट आणि हाईट म्हणेल. ठीक, म्हणजे 3 कॉलम दाखवायचे. आणि नंतर एक चौथं एक मेन्शन करेल त्यांनी, कॅल्क्युलेटेड कॉलम. ठीक, कॅल्क्युलेटेड कॉलम मेन्शन करेल. नॉर्मल कॉलम नाही म्हटले ते, काय कॅल्क्युलेटेड कॉलम. ते कॉलम्स नाव काय, कॅटेगरी. आणि जर तुम्ही इथं बघितलं पेशंटच्या डिटेलमध्ये, तिथं कॅटेगरी नावाचं काही कॉलम नाही. म्हणजे काय, हा कॅल्क्युलेट करणार आपण कशाच्या बेसवर, बेस्ड ऑन काय झालेले वेट. ठीक आहे. म्हणजे काय, जर तुमचं वेट हे हेवी 80 असेल तर तुमचं कॅटेगरी काय आली पाहिजे, हेवी. जर तुमचं वेट जर लेस दॅन 60 असेल तर काय आलं पाहिजे, लाईट आलं पाहिजे. आणि त्याचं जर मध्ये असेल तर काय असेल ते, मीडियम. ठीक आहे. म्हणजे कसं दिसतं का, कॅटेगरी समजा टाकलं मी पेशंट 1. ठीक आहे. त्याचं वेट आहे समजा 80, तर त्याची कॅटेगरी काय दिसली पाहिजे ऑटोमॅटिकली, 81 समजा, एक किंवा 85 घेऊ, त्याची कॅटेगरी काय दिसली पाहिजे, हेवी. ठीक आहे. समजा पेशंट 2 आहे आणि त्याचं वेट काय आहे समजा 58 आहे, त्याची कॅटेगरी काय दिसली पाहिजे बाय डिफॉल्ट, लाईट. आणि समजा पेशंट 3 आहे. ठीक आहे. पेशंट 3 आहे आणि त्याचं वेट आहे समजा 70, तो काय दिसला पाहिजे मग, मीडियम. आलं लक्षात. अशा पद्धतीने दिसलं पाहिजे, पेशंट 1चं नाव, त्याचं वेट आणि नंतर काय त्याची कॅटेगरी. मग आपण हे कसं करणार, जे मग मी केसचं एक्झाम्पल सांगितलं बघा तुम्हाला, केस. त्या हिशोबाने करणार आपण. कसं, सिलेक्ट काय, फर्स्ट नेम, वेट आणि नंतर काय, हाईट घ्यायची आपल्याला. ठीक आहे. कशात नाही घ्यायचं आपल्याला, फॉर्म. फ्रॉम काय, पेशंट्स. ठीक आहे, फ्रॉम पेशंट्स. आणि अजून एक बार का, कॅटेगरीज नावाचं कॉलम आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरी नावाचं कॉलम बनवायचं आहे. ठीक, कॅटेगरी. पण तो असं नाही बनवता येणार. कॅटेगरी कसं आहे, डायनेमिकली जनरेट हो राहिला, कसं वेटच्या नुसार. मग आपण काय करणार इथं, एक केस बनवणार. ठीक आहे. आणि इथं लिहिल मी काय, व्हेन. ठीक आहे. व्हेन काय, जर वेट किती असेल, ग्रेटर दॅन 80 असेल तर काय म्हणायचं, तर देन त्याला काय द्यायचं, हेवी. हेवी. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे, व्हेन वेट, अरे हा सॉरी, याला काही चेंज नव्हते करायचे, कारण व्हेन वेट इज लेस दॅन 60 करणार ना, तर हा काय लाईट राहील. आणि जर दोन्ही नसेल, ठीक आहे, म्हणजे काय, याच्यात दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही, तर आपण एल्स लावणार. आणि एल्स लाव काय म्हणणार आहे, तर एल्स काय म्हणणार याला मी, मीडियम. आणि नंतर काय करणार, केस काय आला तर आपल्या एंड झाल्या. ठीक आहे. आणि एंड झाल्यानंतर याचा जो रिझल्ट येईल, ठीक आहे, याला काय नाव देणार आपण, ॲज, काय नाव देतो मी याला, ॲज कॅटेगरी. म्हणजे याचा जो रिझल्ट होतोय केस पासून, ठीक आहे, म्हणजे काय, जर वेट असेल तर त्याने काय रिटर्न केलं, हेवी. ठीक आहे. आणि त्याला कसं स्टोअर करणार, कॅटेगरीमध्ये. आणि जर हे रन केले तर काय आलं, आउटपुट आलं बघा. काय, फर्स्ट नेम, वेट, हाईट. ठीक आहे. आणि हा डायनामिक कॉलिंग जनरेट केला आपण. हा बस, हा सगळं लोकल राखा, म्हणजे आपल्याला डोक्यात नसतं. त्याला काय आपल्या वेबसाईट रेट पण वाढेल. हां. आणि रजिस्ट्रेशन बटन काढून टाका किंवा डिसेबल ठेवा, क्लिक नका करू.
डायरेक्ट डिसेबल ठेव क्लिक ठेवलीस तू हे बनवशील ना ते नाव टाकशील ना त्याच्यावरती रजिस्टर ओपन लगेच टाकून द्या म्हणजे लगेच चालू आता आणि आपण एक काम करू हे आपण बाकी ठिकाणी पण पोस्ट करू हा बाहेर तरी आले तर चालेल हां, तर मी काय म्हणत होतो, आपण सिलेक्ट केले फर्स्ट नेम, वेट आणि हाईट सिलेक्ट केलं आणि कॅल्क्युलेटेड कॉलम आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेटेड कॉलम कसं आहे, नाव काय त्याचं कॅटेगरी, तो कसा बनवला आपण या कीवर्डच्या मदतीने. केस नंतर काय व्हेन. व्हेन म्हणजे कसं, जसं आपण जसं इफ एस लिहितो ना त्या टाईपची गोष्ट आहे बघा. तर इफ काय, इफ जर हे असेल तर आपण त्याची व्हॅल्यू काय सेट केली, हेवी कॅटेगरीची. वेट जर 60 असेल तर कॅटेगरी काय सेट होऊन जाईल, लाईट सेट होऊन जाईल. आणि जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाला, एसमध्ये गेला तर काय झालं, मीडियम सेट केली. आणि आपण ही केस काय केलं, स्टार्ट केली केस कीवर्डने आणि हे जे केसेस कशाने केले एंड. आणि एंड झाल्यानंतर ह्याचा जो रिझल्ट आला आहे तो आपण काय केलं, ह्या कॅटेगरी नावाचं कॉलमच सेट केलं. तर इथं बघा तुम्हाला दिसतंय कॅटेगरी दिसल्या, हेवी, मीडियम आणि ते सगळं आलं का. इथं शॉर्टिंग नाही लावायला, आपण आपण काय करायला, फक्त कॅल्क्युलेटेड कॉलम आपल्यासाठी अलग लक्षात. रन क्वेरी केलं तर काय आला, रन झालं. आता यांनी काय करेल इथं, आता पेशंट्स विथ नो सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ज्यांची काही सिटीज नाही. ठीक आहे, म्हणजे काय नल आहे, ते एकदम सिम्पल आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे बघ जास्त डोकं लावायची गरज नाही. फर्स्ट नेम, लास्ट नेम फ्रॉम पेशंट्स. ओके, हेअर काय करणार मी, सिटी इज नल. हे बघा इथं काय करेल, इज लावेल. बरोबर, इज नल केला, झालं. सिटी काय आहे, फक्त नल चेक करायचं होते, सिम्पल कंडिशन आहे. ठीक आहे. नंतर आता इथं बघा, आपण काय करू, ओल्डेस्ट पेशंट्स बाय जेंडर ना, पाहू बरं काय तर काय म्हणते. फॉर इज जेंडर, लिस्ट द फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ द पेशंट्स फॉर इच जेंडर. आधी तर बघा बरं का, इथं लक्ष द्या. यांनी काय म्हणले, फॉर इच जेंडर लिस्ट फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ ओल्डेस्ट पेशंट. ठीक, ओल्डेस्ट पेशंट आहे बरं का, ओल्डेस्ट पेशंट म्हणजे काय, आता इच जेंडरला येईल म्हणजे काय, आता दोनच जेंडर आहे समजा, एक काय मेल आहे आणि एक फिमेल आहे. ठीक आहे. आणि इथं समजा 3 पेशंट आहे आणि इथं 4 पेशंट आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर जेंडर वाईज, ठीक आहे, तुम्ही जर जेंडर वाईज जर पेशंट पकडला, ठीक आहे का, जेंडर वाईज जर तुम्ही पेशंट निवडला, ठीक आहे, फॉर इच जेंडर ना, दोनच जेंडर आहे मेल आणि फिमेल, तर तुमच्याकडे दोनच रो येणार आहे. कारण काय 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 म्हणते ते, फॉर इच जेंडर. ठीक आहे. काय आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. ठीक आहे, फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ द ओल्डेस्ट पेशंट म्हणजे काय, समजा इथं मेलमध्ये समजा का त्याचं 1980 आहे बर्थ डेट. ठीक आहे, एकाची काय आहे समजा 1999 आहे, एकाची काय समजा 2003 आहे. ठीक, आणि याच्यात फिमेलमध्ये काय समजा, एकाची समजा डायरेक्ट आपण 1970 घेऊ. ठीक आहे, एकाची समजा आपण असं घेऊ की 2000 आहे. एकाची आपण बर्थ बर्थ इयर काय समजा 2004 आहे किंवा 2005, आणि एकाचं काय समजा 1998 आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही इथं बघितलं नाही स्टेटमेंटमध्ये काय आहे, इच जेंडर ना, फॉर इच जेंडर लिस्ट द फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ द ओल्डेस्ट पेशंट. ठीक आहे. तर याच्यातलं ओल्डेस्ट पेशंट कोणतं आहे, 1980 वाला रेकॉर्ड. ठीक आहे, हे ओल्डेस्ट पेशंट आहे, आलं लक्षात. आणि याच्यातलं कोणतं आहे, 1970 वाला आहे. म्हणजे माझ्या अंदाजानुसार, ठीक आहे, आपले जे स्टेटमेंट म्हणत आहे, ठीक आहे, जर माझं इंटरप्रिटेशन करेक्ट आहे तर काय आहे, हे दोनच रो भेटतील आपल्याला. ठीक आहे, मेल आणि फिमेलमध्ये काय होतं, हे एक रो भेटेल 1980 वाली आणि समजा 1970 वाली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे ॲक्च्युअल रेकॉर्ड काय आहे ते माहीत नाही आपल्याला, मग आपण लिहिणार कसं, आपण लिहिणार कसं. ठीक आहे, तर आपण ट्राय करून पाहू. ठीक आहे, सिलेक्ट काय करू, फर्स्ट नेम आणि नंतर काय आहे, बर्थ डेट. ठीक आहे, बर्थ डेट. ठीक आहे, आता इथं बघा बरं का, सिलेक्ट काय, फर्स्ट नेम, बर्थ डेट. ठीक आहे, आता बर्थ डेट म्हणजे ओल्डेस्ट म्हणजे काय, ज्याचं जन्माचं वर्ष आहे ना ते खूप कमी आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तो 1980 असेल बघा, इथं 1980 काय लेस आहे, 1990 काय व्हॅल्यू जर न्यूमरिकल व्हॅल्यू कन्सिडर केलं तुम्ही काय
1980 स्मॉलर आहे, 1999 नंतर आहे. जी स्मॉलर इयर व्हॅल्यू, स्मॉलर डेटवाली किंवा स्मॉलर इयरवाली व्हॅल्यू असेल, ठीक आहे, ती काय असेल, ओल्डेस्ट कन्सिडर केली जाईल. पण जर तुम्ही इथं टाकलं, ठीक आहे, काय सेलिना क्वेरी आपण सिलेक्ट फर्स्ट नेम आणि बर्थ डेट ना, थांबा करू आपण कशात ना सिलेक्ट करणार आपण फ्रॉम काय पेशन्स ना, फ्रॉम पेशन्स, ठीक आहे. आणि कशाचे ग्रुप करणार आपण आता बघा, ग्रुप कशाने करतो आपण, जेंडरने करणार आहे. ग्रुप बाय काय जेंडर आहे, ठीक आहे, ग्रुप बाय जेंडर. आणि जर तुम्ही इथं बघितलं आता समजा, ठीक आहे, ही जर क्वेरी रन केली मी, तर असं एक्झॅक्ट आउटपुट तर नाही आपलं, पण इथं काय होऊ राहिलं बघा आता, काय इथं काय जेंडरनी ग्रुप बाय केलं तर काय आलं, पहिले केस आलं, एक डॅनियल आलं, आणि आपण एक जेंडर पण बघू, ठीक, म्हणजे काय दिसल तरी आपल्याला एक्झॅक्ट. इथं बघा, डॅनियलचं काय जेंडर इथं फिमेल आहे, आणि नंतर इथं अलेक्झांडरचं काय मेल आहे, ठीक आहे, आणि दोघं काय आले तर जेंडर वाईज आले. पण हे ओल्डेस्ट पेशंट आहे का नाही याची गॅरंटी नाही मला, ठीक आहे, कारण मी असं काही क्लॉजच लावेल नाही की मला याच्यातनं भेटेल की हा ओल्डेस्ट पेशंट आहे, ठीक. तर मग आपण काय करणार, ठीक, डेट ऑफ बर्थ ऑफ द ओल्डेस्ट पेशंट ना, ओल्डेस्ट पेशंट म्हणजे काय आता, तर त्याची एज खूप कमी, म्हणजे एज जास्त असेल तर आपण एक काम करू, ठीक आहे, मला याचं सिंटॅक्स आठवत नाही, तर आपण त्याला विचारू की ChatGPT विचारू कसं करणार आपण, ठीक आहे. माझ्या मते मिनिमम काहीतरी, तर मिनिममचं क्लॉज लावावं लागेल ते फॉर इच जेंडर, ठीक आहे. आणि काय विचारलंय, तर बघा मिनिममचं काय डज नॉट सॉल्व द क्वेश्चन बिकॉज हां, हे बघा ग्रुप बाय तर जेंडर करेल मी, बरोबर. हां, इथं काय लिहिले मिनिमम बर्थ डेट, बरोबर. बट द क्वेश्चन्स आस्क फॉर फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ द ओल्डेस्ट पेशंट्स, यू नीड टू मॅच तोच, ठीक आहे. आधी तर काय होईल माहिती का, इथं सब क्वेरीज आलेले आहे, ठीक आहे. इथं जर तुम्ही कन्सेप्ट बघितला ना, तर इथं काय ॲक्च्युली हे एक क्वेरी आहे, ठीक आहे. इथं बघा हे एक क्वेरी आहे, ठीक आहे, ही एक क्वेरी आहे, आणि नंतर काय होईल एक सब क्वेरी लिहिलं बघा, सिलेक्ट मध्ये सिलेक्ट लिहिले, ठीक आहे. हे तुम्हाला कदाचित डोक्यावरून जाईल, पण मी सांगतो पहिले काय करेल यांनी, आपल्याला काय लागतं, ओल्डेस्ट पेशंट लागतोय ना, मग आपण काय केलं, सिलेक्ट जेंडर केलं, आणि नंतर काय केलं, मिनिमम बर्थ डेट काढली, ठीक आहे. म्हणजे काय ओल्डेस्ट वाल रेकॉर्ड होऊन जाईल कशात ना, पेशंट्समधून, आणि नंतर काय केलं ग्रुप बाय जेंडर, ठीक आहे. ग्रुप बाय जेंडर केलं तर काय आलं, आपलं जेंडर आलं, आणि नंतर काय आलं मिनिमम बर्थ डेट आली, ठीक आहे, पेशंटमधून. आणि नंतर काय केलं आपण, त्यामधून आपण फर्स्ट नेम सिलेक्ट केलं, जेंडर सिलेक्ट केलं, बर्थ डेट सिलेक्ट केलं, ठीक आहे, पेशंटमधून, ठीक आहे, फ्रॉम पेशंट्स वेअर, कशात, हा जो रिझल्ट आलेला आहे ना, याच्यामध्ये जेंडर आणि बर्थ डेट आहे ना, ते मॅच करणार आपण. म्हणजे आता हे एक्सप्लेन करायचं असेल तर कसं आहे, एक्सप्लेन विथ ॲन एक्झाम्पल इन डिटेल. आधी तर बघा काय 6 रेकॉर्ड आहे आपल्याकडे, राहुल, अमित, राजेश, प्रिया, अंजली, कविता, ठीक आहे. हे तिघांचे जेंडर काय मेल आहे, आणि ते बाकीचं फिमेल आहे, ठीक आहे. आणि तर बर्थ डेट बघितलं तुम्ही काय 1985, 1960, 1960, 1990, 1975, 1980, ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं फिमेलमध्ये ओल्डेस्ट कोण येतं, हे 1970वाला, 1975वाला, ठीक आहे. आणि इथं जर मेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणतं आहे, हे 1960वाला, 1960वाल्यामध्ये पण काय आहे, हे दोघांची बर्थ इयर काय सेम आहे, ठीक आहे, बर्थ इयर काय सेम आहे. मग आता काय हो राहिलं इथं, जर तुम्ही ओल्डेस्ट रेकॉर्ड घेतले मेलमध्ये, तर हे 2 रेकॉर्ड येतील, ठीक आहे, कारण दोघांची बर्थ डेट सेम आहे. आणि जर तुम्ही इथं बघितलं फिमेलमध्ये, तर फक्त काय येईल, हे 1975वाला रेकॉर्ड येईल, ठीक आहे. आपला क्वेश्चन काय म्हणतोय की तुम्ही ग्रुप बाय जेंडर करा, आणि त्याच्यामधले काय ओल्डेस्टवाले रेकॉर्ड द्या मला, ठीक. तर मग आपलं लॉजिकली उत्तर काय यायला पाहिजे, हे 2 रोज यायला पाहिजे, ठीक आहे. आणि नंतर काय, हे वाला एक रो यायला पाहिजे, ठीक आहे, हे 3 रोज. फॉर इच जेंडर लिस्ट द फर्स्ट नेम अँड बर्थ डेट ऑफ द ओल्डेस्ट पेशंट, ठीक आहे. माहिती काय, फाइंड द ओल्डेस्ट मेल पेशंट, आणि नंतर काय फाइंड द ओल्डेस्ट फिमेल पेशंट, आणि नंतर काय करायचं, त्यांचे नाव आणि बर्थ डेट दाखवायचे. जर तुम्ही इथं बघा सेपरेट बाय जेंडर केलं, मी जसं इथं म्हटलं काय,
राहुल अमित राजेश काय केलं सेपरेट केलं, ठीक आहे. आणि नंतर फिमेल पेशंट सेपरेट केले. आणि तर स्टेप 2 काय आपल्याला फाइंड द ओल्डेस्ट डेट इन डेट इन इच जेंडर, ठीक आहे. म्हणजे काय ओल्डेस्ट डेट काय आहे, ठीक आहे. म्हणजे खूप जुनं वर्ष कोणतं आहे, समजा 1975 येतं बघा, ठीक आहे. 1975चं न्यूमरिकल व्हॅल्यू जर घेतली तुम्ही, न्यूमरिकली कम्पेअर केलं तर 1975 इज लेस दॅन काय 1990, म्हणजे हे वर्ष काय कमी आहे याच्यापेक्षा, ठीक आहे, लहान आहे, ठीक आहे. आणि हे काय मोठं आहे याच्यापेक्षा न्यूमरिकल व्हॅल्यूपेक्षा. म्हणून आपण इथं काय करतोय, जर तुम्ही इथं बघितलं कंडिशन तर काय मीन लावेल आहे कशावर बर्थ डेटवर, बिकॉज द अर्लिएस्ट डेट मीन्स द ओल्डेस्ट पर्सन, ठीक आहे. मग मेलमध्ये काय आलं 1960 आणि फिमेलमध्ये काय आलं 1975. म्हणजे तुम्ही फक्त जर काय म्हणताय जेंडर आणि जर बर्थ डेट घेतल्या फक्त, ठीक आहे, जेंडर आणि ओल्ड बर्थ डेट जर फिल्टर केला तर काय आलं मेलमध्ये काय 1963 20 आणि फिमेलमध्ये काय 1975 001, ठीक आहे, 0101. आता स्टेप 3 काय आपला फाइंड द नेम्स मॅचिंग दोज डेट. म्हणजे काय आता ह्या डेटला मॅच होणार आहे, आता ठीक आहे आपल्याकडे ओल्डेस्ट डेट आले आहे ना, बरोबर. तर मग ह्या डेटला मॅच होणारे आपल्याला काय करायचे रेकॉर्ड पेज करायचे. मेलमध्ये कोण आहे बघा, एक अमित आणि राजेश आहे आणि फिमेलमध्ये काय अंजली होते, ठीक. आणि नंतर तुमचं फायनल आउटपुट काय येतं अमित राजेश आणि अंजली. आता एसक्यूएल स्टेटमेंट कसं लिहिलं बघा, पहिले आपण काय केलं जेंडर काय म्हणतात जेंडर आणि काय केलं आपण मिनिमम बर्थ डेट काढून घेतले, ठीक आहे. इथं जर मी ही क्वेरी काढली आणि समजा इथं तुम्हाला आउटपुट दाखवलं मी, ठीक आहे. ही क्वेरी राहू द्या आणि इथं बघा रन जर केलं इथं आउटपुट तर काय आलं फिमेलमध्ये काय 1935 5/12, ठीक आहे. म्हणजे हा 5वा महिना आहे 12वी तारीख आहे, ठीक आहे. 12 मे 1935 आणि मेलमध्ये काय 5 मे, ठीक आहे, 5 मे 1935, ठीक आहे. आता मला ओल्डेस्ट डेट आणि जेंडर तर भेटलंय, कारण जेंडर कशासाठी लागतं आपल्याला, कारण इथं काय म्हणेल फॉर इच जेंडर म्हणेल ना, ठीक आहे. आता जो हा रिझल्ट येतोय ना आपल्याकडं, हा काय आपला हा कम्पॅरिझनसाठी यूज करणार आपण, ठीक आहे. कम्पॅरिझनसाठी कशाच्या आपल्याला काय म्हटलं फॉर इच जेंडर लिस्ट द फर्स्ट नेम अँड बर्थ डेट, ठीक आहे. पण बर्थ डेट का आपण काय केलं ओल्डेस्ट बर्थ डेट काढली, ठीक आहे. पण आपण असं होऊ शकतं ना की 2 जणांचे बर्थ डेट काय असू शकतात सेम असू शकतात, ठीक आहे. मग आपण काय करणार तिथं ह्या क्वेरीच्या रिझल्टवर, ठीक आहे, जो हा रिझल्ट आलाय त्याच्या बेसिसवर आपण काय करणार रेकॉर्ड फेच करणार कसं सिलेक्ट फर्स्ट नेम आणि नंतर काय बर्थ डेट, ठीक आहे. बर्थ डेट तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे. सिलेक्ट फर्स्ट नेम, ठीक आहे, बर्थ डेट. मी जेंडर तर स्किप करतोय सध्या, ठीक आहे, दाखवताना फक्त. पण कम्पॅरिझनमध्ये काय फ्रॉम पेशंट्स कशात फ्रॉम पेशंट्स काय फ्रॉम पेशंट्स आणि काय करणार व्हेअर काय जिथे जिथे काय होईल जिथं व्हेअर काय जेंडर पण मॅच झालं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे काय जेंडर आणि काय बर्थ डेट काय हे असं, ठीक आहे. वेअर काय बर्थ डेट आणि इन लावेल बघा, इन म्हणजे काय इनचं मागाशी दाखवलं मी तुम्हाला इन. ह्यामध्ये जे जेंडर आणि जे बर्थ डेट असेल बघा, जर फिमेल असेल तर काय फिमेल पाहिजे आणि काय पाहिजे बर्थ डेट काय पाहिजे 1930, तरच काय करायचं ती रो फिल्टर करायची. आणि जर आता जर मी क्वेरी रन केली तर आता बघा इथं तुम्हाला जेंडर पण दाखवून देतो लागलं असतं आउटपुटमध्ये, म्हणजे समजून जाईल की वेगळ्या जेंडरचे आहे. इथं बघा मेलमध्ये एक रेकॉर्ड भेटला आपल्याला, ठीक आहे, 1935 आणि शॉन आहे, ठीक आहे, 1935, ठीक आहे. हा दुसरा रिझल्ट काढून राहिला आहे. म्हणजे काय केलं आपण पहिले ओल्डेस्ट डेट काढले आणि त्याच्या बेसिस वगैरे केला आपण जे त्या डेटला मॅच होणार ते पेशंट्स काढले, ठीक आहे. हा सब क्वेरी वाला पार्ट आहे. हा जर तुम्हाला लक्षात नसेल आला तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजून जाईल. आता आपण काय करणार आहे हे तुम्ही बघून घ्यायचं, ठीक आहे. पेशंट्स विथ लॉंग नेम क्वेश्चन काय म्हणतात फर्स्ट नेम अँड लास्ट नेम वेअर्स कंबाईंड लेंथ एक्सिडेड 25 कॅरेक्टर्स. म्हणजे काय करायचं सिम्पल फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला काय करशाल कंकॅट करशाल तुम्ही. कंकॅट म्हणजे काय त्यांचे कॅरेक्टर्स आहे ना, समजा असं असेल नाव एखादा, ठीक आहे. फर्स्ट नेम एखाद्याचं नाव असेल समजा समजा असं नाव घेऊ आपण फर्स्ट नेम, ठीक आहे, राजीव, ठीक आहे. आणि लास्ट नेम काय माळी. जर आपण याला कंकॅट केलं ते काय होऊन जाते असं कॅरेक्टर बनतं. आणि याच्यानंतर लेंथ काय करू आपण
ती लेंथ चेक करणं आणि ती जर लेंथ 25 कॅरेक्टरपेक्षा जास्त असेल, ठीक आहे, याची लेंथ जर 25 कॅरेक्टरपेक्षा जास्त असेल तर तेच रेकॉर्ड दाखवणार. ठीक आहे, हे तुम्ही ट्राय करशाल. आता याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, नेक्स्ट टॉपिक काय, ॲग्रिगेशन मास्टरी. ॲग्रिगेशन म्हणजे काय तुम्हाला दाखवतो मी. Aggregation refers to the process of combining data of multiple rows into single summary result. म्हणजे काय करतो, मल्टिपल जो रोजचा डेटा आहे, ठीक आहे, तो आपण काय करतो एकाच ह्याच्यात काहीतरी कन्वर्ट करतो. ठीक आहे, किंवा एक किंवा काही कमी रोजमध्ये. जसं की समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला ॲग्रिगेशनचं. ठीक आहे, तुम्हाला जर म्हटलं मी की स्टुडंट 1 आहे त्याला 50 मार्क्स आहे आणि स्टुडंट 2 आहे त्याला पण 50 किंवा 30 मार्क्स आहे, तर तुम्ही म्हणशाल की प्रत्येक स्टुडंटचे जर कंबाईन केलं तर किती मार्क्स होते टोटल, तर किती मार्क्स होते 80. म्हणजे काय केलं आपण, ॲग्रिगेशन केलं, ॲग्रिगेट केलं, गोळा केलं ते, ठीक आहे, जमा केलं, कंबाईन केलं. ठीक आहे, असं मिनिंग निघतो, याला म्हणते ॲग्रिगेशन. ठीक आहे, हे जर तुम्ही याचा मीन काढला तर मीन काढून काय होतो, 50 + 30 काय होतो 80, आणि 80 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती 2, ठीक मीन किती 40. ठीक आहे, हे काय आलं ॲग्रिगेशन झालं, ऑपरेशन झालं. इथे काय आता काउंट टोटल नंबर ऑफ पेशंट्स. कसे काउंट करणार आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम, जर तुम्ही पेशंट्स केला तर याने काय होतं, सगळेचे सगळे पेशंट येतात. ठीक आहे, सगळे पेशंट येतात, पण आपल्याला काय पाहिजे, काउंट पाहिजे. मग आपण काय करतो, हे जे स्टार आहे ना याच्याऐवजी काय करतो आपण, याला काउंटमध्ये रॅप करतो. म्हणजे काय, मला हे जे पेशंट झाले ना याचे काउंटमध्ये कन्वर्ट करून दे. हा काउंट नावाचा कीवर्ड यूज केला तर आता काय आलं इथं, मला 1000 दिसतं इथं रेकॉर्ड, काय काउंट स्टार काय 1000, आणि कॉलमचं नाव पण काय आलंय बघा इथं, काउंट स्टार आलंय. जसं मी ॲग्रिगेशन लिहिले त्याच नावाचं कॉलम आलंय. मला जर रिनेम करायचं असेल तर मी काय करू शकतो, एलियास करू शकतो आणि टोटल काउंट असं देऊ शकतो ना. आणि जर क्वेरी केलं तर काय बघा, कॉलमचं नाव चेंज होणार. ठीक आहे, पण इथं रिक्वायरमेंट नाही सध्या, त्यांनी काय मेन्शन नाही करले की याला असंच नाव द्या, तर आपण हे असंच असं सोडून देऊ. ठीक आहे, सिलेक्ट काउंट. आता बघा इथं दुसरं काय नंतर, ॲव्हरेज हाईट. काय, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज हाईट ऑफ ऑल पेशंट्स. ठीक आहे, म्हणजे काय, समजा एखाद्याची हाईट समजा 80 आहे, एखाद्याची हाईट 40, त्याचं ॲव्हरेज काय निघालं 120 डिवाइड बाय 2 किती 60, म्हणजे ॲव्हरेज हाईट काय 60. मग आपण काय करणार, ॲव्हरेज हाईट काढणार आहे. आपल्याला काय लागेल, सिलेक्ट. ठीक आहे, कसली हाईट काढायचं, हाईटचं ॲव्हरेज म्हणजे काय, सिलेक्ट हाईट फ्रॉम पेशंट्स. ठीक, पण आपल्याला फक्त हाईट पाहिजे का, नाही, आपल्याला काय पाहिजे, ॲव्हरेज पाहिजे. मग याला काय करणार, रॅप करणार, कोणतं कीवर्ड आहे ॲव्हरेज, आणि जर रन केला तर काय आलं, ॲव्हरेज आलं बघा इथं 157.765 आलं, हे ॲव्हरेज आलं. त्याच्यानंतर मेन वेट आहे. ठीक आहे, एक कॉपी करतो क्वेरी आणि इथं काय करतो, मेन वेटसाठी तशीच लिहितो बघा. म्हणजे काय, आपल्याला मिनिमम वेट पाहिजे, इथं काय करायचं, इथं वेट लिहिल मी फक्त. ठीक आहे, फ्रॉम पेशंट्स, आणि इथं काय करेल, मीन लिहिल बस. रन केलं, मिनिमम मला काय भेटलं, वेट भेटलं 3. ठीक आहे, हे काय केलं आपण आता, सिम्पल क्वेरी रन केला. एक तर काय केलं, काउंट काढला, काउंट स्टार केला, ॲव्हरेज हाईट काढायच्या वेळेस काय केलं मी, तर ॲव्हरेज लिहिलं आणि तर हाईट लिहिलं, आणि बाकीची क्वेरी तशीच तशी. आणि नंतर काय करतो मी, मीन वेट करतोय. ठीक आहे, मीन वेटचं गेस काय केलं आपण, फक्त सिलेक्ट मीन, नंतर काय केलं मी, वेट लिहिलं आणि तर काय केलं, फ्रॉम पेशंट्स. ठीक आहे, हे रन केलं तर आपला येऊन गेला. पण आधी तर बघा काय करेल आहे, इथं जर तुम्ही हा मीडियम लेवलचे क्वेश्चन बघितलं त्याचं काय म्हणता येईल, मॅक्स वेट पर सेकंड, सॉरी पर चेंडर. म्हणजे काय, समजा मेल आहे, ठीक आहे, यांच्यात वेट काय, समजा एकाचं 50 आहे, एकाचं 60 आहे. ठीक आहे, आणि फिमेल आहे, त्याच्यात समजा वेट आहे 40 आणि नंतर त्याचं 50. ठीक आहे, जर मला क्वेरीचं आउटपुट पाहिजे असेल तर मला काय दिसायला पाहिजे आउटपुटमध्ये, इथं काय म्हणाले, शो जेंडर अँड द मॅक्सिमम वेट फॉर दॅट जेंडर. ठीक आहे, मेलमध्ये काय मॅक्सिमम वेट 60 आणि फिमेलमध्ये काय समजा 50, तर मला असं आउटपुट दिसलं पाहिजे. म्हणजे मी क्वेरी कसं करेल, ग्रुप बाय नावाचा जो क्लॉज असतो ना ॲग्रिगेटर बघा, त्याचा यूज करेल. कसा, सिलेक्ट काय जेंडर, आणि नंतर जे तुम्ही फक्त वेट लिहिलं बघा, आता सध्या वेटच लिहितो मी,
सिलेक्ट जेंडर अँड वेट फ्रॉम काय करेल मी, फ्रॉम सिलेक्ट जेंडर वेट फ्रॉम काय पेशंट्स. ठीक आहे. आणि काय करेल मी, ग्रुप बाय नावाचा क्लॉज यूज करतो. तो ॲग्रिगेटर ग्रुप बाय काय जेंडरनी ग्रुप करणार आहे. म्हणजे काय, आता बघा आउटपुट काय आहे. काय आलं, ठीक आहे. आता काय केलं इथे, फिमेल दिलं आणि मेल दिलं, ठीक आहे. आणि वेट काय दिलं, 59 आणि 56. पण इथं मी काही मेन्शन नाही करेल ना. म्हणजे ॲग्रिगेट करताना काय केलंय, कोणती रॅन्डम रो पकडली असेल, ठीक आहे, जी त्याला ठीक वाटली ती. इथं फिमेलमध्ये 59 आणि मेलमध्ये काय 56. हे मिनिमम नाही सांगतो मी तुम्हाला. जर तुम्हाला मिनिमम, सॉरी मॅक्सिमम नाही, तुम्हाला जर एकदम मॅक्सिमम बघायचं असेल तर तुम्ही असं मॅक्स लावू शकता. आणि आता बघा फक्त इथं काय म्हणजे पेशंट्स, हे कदाचित फिमेलचं 59 दिसतं आणि कदाचित चेंज होऊन जाईल. काय आलं, 120 आलं. आणि मेलमध्ये पण काय आलं, 120 आलं. जेव्हा तुम्ही ॲग्रिगेशन करताना काय एकदम लॉजिक नाही लावलं, ठीक आहे. इथं काय मिनिमम मेन्शन करायला का नाही, मग त्याने कोणतं उचललं वेट, रॅन्डम, ज्याला जे जे पण पहिलं भेटलं असेल ते. पण मी जेव्हा इथं क्वेश्चननुसार म्हटलं की मॅक्सिमम वेट पाहिजे, मी काय केलं, मॅक्सिमम इथं अप्लाय केलं, ठीक आहे. मी तर वेट लावला आणि काय केलं मी, रन केला. आता काय आलं, मॅक्सिमम वेट आला. ग्रुप बायने काय केलं माहिती का, जेंडर वाईज ग्रुप केलं बघा इथं, मेल आणि सॉरी फिमेल आणि मेल. हे काय केलं, सेपरेट सेपरेट करून दिलं आपल्याला, ग्रुप केलंय त्याला, ठीक आहे. आणि तेव्हा आपल्याला काय भेटलं, हे आउटपुट भेटलेलं. हे होतं आपलं ग्रुप बाय. आता जर नेक्स्ट क्वेश्चन घेतला आपण, हे काय, ऍडमिशन काउंट बाय डॉक्टर. आता इथं लक्षात फक्त नीट, ऍडमिशन्स काउंट बाय डॉक्टर. आता हे क्वेश्चन मध्ये विचारतं काय येतं, काउंट हाऊ मेनी ऍडमिशन्स इच डॉक्टर हॅज अटेंडेड, ठीक आहे. आता तुम्हाला पहिले डेटा समजून घ्यावा लागेल की डेटामध्ये मेन्शन काय करेल, ठीक आहे. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन केलं की पेशंट आहे, ठीक आहे. पेशंट कोणत्या प्रोव्हिन्समधून बिलॉंग करतोय, जसं म्हणजे स्टेट समजा, पेशंट कोणत्या स्टेटचा आहे किंवा कोणत्या सिटीचा आहे काहीतरी, ठीक. प्रोव्हिन्स म्हणजे स्टेटस समजा, पेशंट कोणत्या स्टेटमधून येईल तिथं आपण प्रोव्हिन्स आय डी देऊन मेन्शन करेल, ठीक आहे. पण इथं डॉक्टरचा पण एक टेबल आहे, त्याचा यूज काय सांगतो मी, ठीक आहे. इथं डॉक्टरचे डिटेल बघता बघा, डॉक्टर नेम, सॉरी डॉक्टर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, स्पेशलिटी. आणि इथं ॲडमिशन्सचा टेबल आहे, ठीक आहे. आता ॲडमिशनच्या टेबलमध्ये बघा, ॲडमिशन आय डी काय आहे, प्रायमरी की पेशंट आय डी आहे, ठीक आहे. लक्ष द्या, सांगतो मी नंतर. ॲडमिशन डेट आहे, डिस्चार्ज डेट आहे, डायग्नोसिस आहे आणि अटेंडिंग डॉक्टर आय डी. इथं बघा डॉक्टर आय डी ॲडमिशन कॉस्ट. आता याचा यूज काय सांगतो, हे असं का बदल डेटा, सॉरी तसं वाटतं, याचा यूज कसं काय, ठीक आहे. आता हे तुमचं हॉस्पिटल असेल, ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये काय असतं, डॉक्टर असतं, ठीक आहे. आणि समजा मल्टिपल पेशंट असतील, ठीक आहे. हा एक पेशंट आहे, हा एक पेशंट आहे, काय, हा एक पेशंट आहे आणि हा एक पेशंट आहे, ठीक आहे. हा पेशंट 1 आहे, पेशंट 2 आहे आणि पेशंट 3. हे तिघं काय सगळे हॉस्पिटलमध्ये. पण हॉस्पिटलमध्ये असं नाही होऊ शकत की एकच डॉक्टर असतो पूर्णाचं. मग डॉक्टर काय असेल, डॉक्टर 1 असेल, ठीक आहे, डॉक्टर 2 असेल. पेशंट का आला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, ठीक आहे. हे हॉस्पिटल तुमचं, पेशंट का आला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, ठीक आहे. तर काय होऊ शकतं, ठीक आहे. हा एक डॉक्टर आहे, हा एक डॉक्टर आहे. तर काय होतं सर, दोघं पेशंट आहे, हा डॉक्टर मग काय करायचं, ह्या पेशंटला मॉनिटर करीत असाल, ठीक आहे. आणि परत हाच डॉक्टर काय करायचं, ह्या पेशंटला मॉनिटर करीत असाल. येते का लक्षात, काय हाच डॉक्टर काय करतोय, या पेशंट 1ला मॉनिटर करतोय आणि पेशंट 2ला पण मॉनिटर करतोय. आणि डॉक्टर 2 काय करतोय, या पेशंट 3ला मॉनिटर करतोय फक्त एकट्याला, ठीक आहे. म्हणजे काय आलं, तुम्ही ॲडमिट झाले बरोबर, ॲडमिशनच्या वेळेस त्याने काय घेतलं, पेशंटच्या पेशंटची वेगळी नोंदणी करेल बघा आपण. पेशंटचं रजिस्ट्रेशन आहे ना, ते वेगळ्या वेगळ्या याच्यात करेल आपण. पुढे गेलं, आय थिंक,
पेशंटचं टेबल वेगळं येतं, दिसते का? पेशंट आय डी, फर्स्ट नेम आणि ते सगळे डिटेल्स सेव्ह केलेले आपण कोणत्या स्टेटमधून, ठीक आहे. आणि डॉक्टरचं वेगळं सेंट करेल बघा. पण आता काय हो राहिलं, हॉस्पिटलमध्ये जेव्हा येतं ना, तर आपण काय करतो, ॲडमिट करताना काय करतो बघा, एक ॲडमिशन आय डी तर प्रायमरी की पेशंट आय डी, आणि जर इथं बघितलं अटेंडिंग डॉक्टर आय डी, आपण काय करेल, लिंक करेल बघा. हा पेशंट आय डी आणि अटेंडिंग डॉक्टर आय डी काय करेल आपण ॲडमिशन्सच्या टेबलमध्ये लिंक करेल. म्हणजे काय, समजा मी जर अजून एखादा टेबल बनवला, ठीक आहे, हे जे ॲरो दिसतंय ना, ॲरो कशाच्या थ्रू जात आहे माहिती का? हम्म, कशाच थ्रू, म्हणजे कसं आहे बघा, आता इथं डॉक्टरचा आय डी काय D1 आणि त्याला कोणता मॅप करतोय T1. नंतर जर परत तुम्ही त्या डॉक्टर T2 घेतला, इथं काय होतंय T2 मॅप होते. म्हणजे कसं, डॉक्टर D1 आहे बघा, हा D1, हा जो ऍडमिशन मधला टेबल आहे बघा, ऍडमिशन वाला, ठीक नाही. बरं, हा समजा ऍडमिशनचा टेबल आहे असं समजा तुम्ही, हा ऍडमिशनचा आहे. तर काय हो राहिलं, इथं जे D1 नावाची की ती याला पॉईंट करेल, ठीक आहे, हा डॉक्टर 1ला. परत इथं जी D2 नावाची आहे, ती याला पॉईंट करेल, ठीक आहे. आणि जर मी समजा अजून एखादा रेकॉर्ड टाकला, सॉरी P3ला होता ना, आणि परत D2 टाकलं आणि काय केलं P2 टाकलं, तर परत परत काय होईल, या रो मधला D1, हां हे बघा, पहिल्या रो मधला D1 यालाच पॉईंट करतोय, इथला पण D1 यालाच पॉईंट करतोय, आणि इथं काय होऊ राहिलं, हा जो P1 आहे पेशंटवाला, तो याला पॉईंट करतोय, आणि हा जो P2 आहे तो कशाला पॉईंट करतोय, याला पॉईंट करतोय. आणि जो हा P3 आहे बघा इथला, ठीक आहे, हा इथला P3 तो याला पॉईंट करतोय. कशा थ्रू, ॲडमिशन थ्रू. म्हणजे काय, ॲडमिशनचं एक सेपरेट टेबल आहे, आणि तिथं फक्त आपण डॉक्टरचा आय डी मेन्शन करेल. समजा रोल नंबरच म्हणा तुम्ही, डॉक्टरचा रोल नंबर आणि पेशंटचा रोल नंबर आहे, ठीक आहे. मग काय होतं, ही लिंकिंग झालेली. जर आपल्याला डेटा बघायचा असेल तर काय करावं लागेल, इथं बघावं लागेल डॉक्टरचं आणि P1चं काय पेशंटच्या टेबलमध्ये बघावं लागेल, ठीक आहे. हे जे रेकॉर्ड आहे इकडचे, हे सगळे डॉक्टरचे याच्यात आहे, आणि इकडचे जे रेकॉर्ड आहे सगळे हे पेशंटच्या टेबलमध्ये, एवढं लक्षात ठेवा. आणि हा मध्ये काय ॲडमिशनचा टेबल कनेक्ट करणार आहे. म्हणजे मला जे आउटपुट काढायचं आहे ते काय करायचं आहे, काउंट हाऊ मेनी ॲडमिशन्स इच डॉक्टर हॅज अटेंडेड. म्हणजे प्रत्येक डॉक्टरनी किती पेशंट काय करेल, अटेंड करेल. काय रे, आला असेल ना खाली, बघ ना. बरं थांब. एक मिनिट फक्त.
हां सॉरी. तर मी काय म्हणत होतो की हा जो लेफ्टवाला टेबल आहे डॉक्टरचा आणि हा राईटवाला जो पेशंटचा टेबल आहे आणि ह्यामध्ये जो ॲडमिशनचा टेबल आहे सेंटरला, ठीक आहे. तर काय आहे, हे डॉक्टरचा आणि पेशंटचं रेकॉर्ड एकाच्या थ्रू कनेक्ट होत आहे, ॲडमिशनच्या थ्रू कनेक्ट होत आहे. ही ॲडमिशन सेपरेट एंटिटी एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला इथं क्वेरी रन करायची असेल तर काय करावं लागेल इथं काय आहे, एका पेशंटने किती डॉक्टरला अटेंड केलं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, काउंट हाऊ मेनी डॉक्टर्स काउंट हाऊ मेनी ॲडमिशन्स इच डॉक्टर हॅज अटेंडेड. ठीक आहे. तुम्ही जर इथं बघितलं तर डॉक्टर वननी 2 पेशंटला अटेंड करेल आणि डॉक्टर टूने 3 पेशंटला. मग तसंच करायचं आपल्याला, ॲग्रिगेशन करायचं आहे डॉक्टर वाईज. ठीक आहे. मग काय करणार, ग्रुप वाईज करणार तुम्ही कशाला, डॉक्टर. मग काय करशील इथं, आणि जे बेरीज निघेल बरं का, जे पेशंट आहे ना त्यांची बेरीज निघेल प्रत्येकाची. मग कसं बेरीज म्हणजे कशी, थांबा दाखवतो तुम्हाला. सिलेक्ट काय काउंट ना, सिलेक्ट काउंट. काउंट कसला, प्रत्येकाचा. ठीक आहे. फ्रॉम कशात ना, ॲडमिशन्समधून. ठीक आहे. फ्रॉम ॲडमिशन्स. ठीक आहे. ग्रुप काय करणार मॅम, ग्रुप बाय करणार तुम्ही डॉक्टर अटेंडिंग डॉक्टर आय डी, एवढं लक्षात ठेवा. काय अटेंडिंग डॉक्टर आय डी. ठीक आहे. आणि जर तुम्ही इथं रन केलं, ठीक आहे, सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम ॲडमिशन्स. इथं काय आलं आहे 37. काय चुकलं आहे का आपलं, काउंट हाऊ मेनी ॲडमिशन्स इज डॉक्टर हॅज अटेंडेड. ठीक आहे. अटेंडिंग डॉक्टर आय डी, ओके. अटेंडिंग डॉक्टर आय डी पण दाखवायचा होता. कोणत्या डॉक्टरने किती अटेंड करेल आहे. आणि मग इथं बघा आता रन केलं तर काय आलं, सिलेक्ट झालं प्रॉपर. तुम्ही जर इथं बघितलं तर अटेंडिंग डॉक्टर आय डी किती, ह्या डॉक्टर ज्याची आय डी डॉक्टर 1 आहे, ठीक आहे, ज्या डॉक्टरची आय डी 1 आहे त्यांनी 37 पेशंट्स काय करेले, अटेंड करेले. ज्या डॉक्टरची आय डी 2 आहे त्यांनी काय करेले, 37 पेशंट्स अटेंड करेले. ज्या डॉक्टरची आय डी 3 आहे त्याने काय करेल, 31 पेशंट अटेंड करेले. आणि ज्या डॉक्टरची आय डी 5 आहे त्यांनी काय करेले, 43 पेशंट्स. ठीक आहे. तर हे असं आउटपुट दिसतं आपल्याला. याने काय होतं, ग्रुप याला काय म्हणतो आपण, ॲग्रिगेशन म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. कशाने ग्रुप केले, अटेंडिंग डॉक्टरच्या आय डीने. आणि काय करले, प्रत्येकाचा काउंट काढला आहे. म्हणजे काय, पहिले ग्रुपिंग केली, ठीक आहे, अटेंडिंग डॉक्टरच्या नुसार. आणि नंतर काय केलं, काउंट केला. आणि प्रत्येकाचं काउंट तर आलंच आहे इथं. येतं लक्षात. ठीक आहे. आता हे बाकीचे पण आहे, पण आता 1 वाजून गेलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बाकीचे जे प्रॅक्टिस आहे ना, म्हणजे बाकीचे जे क्वेरीज आहे ना, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. हे जे जॉईनच्या क्वेरी आहे बघा, लेफ्ट जॉईन आणि इनर जॉईन आहे, याच्या क्वेरी मी कालच घेतलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही सिंपल क्वेरी प्रॅक्टिस करून बघा. आणि बाकीचे काही जर समजलं नाही तर उद्या समजा जर सर शिकवणार असेल तर सरांना विचारा, किंवा थोडं ChatGPT केलं तरी चालेल. ठीक आहे. क्वेरी काय एवढं हार्ड नाही आहे, तुम्ही प्रॅक्टिस केलं तरच ते समजतं. भले तुम्हाला समजा सरांनी जर सांगितलं पण तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर ते विसरून जासाल. येतं आहे लक्षात. ठीक आहे. तर आता अटेंडन्स घ्यायची आहे. तर लक्ष राहू द्या. हे जयेश, अटेंडन्स घेऊन टाक. नाही रे, तू घे यार. मी काय करायचं, टेक्नॉलॉजी आहे टी वर या मेलवरती क्लिक करून ते ऑलरेडी आहे ना, मेल पाठवायचा. अरे याला असं रजिस्ट्रेशन व्हायला नाही येतं. काय द्यायचं, नाही जाऊ म्हटलं, बाहेर जावं घे ना अटेंडन्स. मॅडम वीस नाव ते वाचून घेतले असतील. माईक ऑन कर. चालूच आहे माईक.
सारखं पाहून घे. हम्म. Attendance कडे लक्ष द्या. वैष्णवी डांगे, प्रेझेंट सर. सोनवणे गायत्री, प्रेझेंट सर. आयरे समाधान, सोनवणे रोहित, सर आयडिया समाधान प्रेझेंट. झोपत नका जाऊ रे, लक्ष द्यायचं. सोनवणे रोहित, सायली बोडखे, प्रेझेंट सर. दीपाली बोडखे, प्रेझेंट सर. इटे स्वरूपा, प्रेझेंट सर. ओमकार नागपुरे, प्रेझेंट सर. काजल रसिनकर, प्रेझेंट सर. श्रुतिका वातुळे, निताली सोनवणे, प्रेझेंट सर. पायल त्रिभुवन, प्रेझेंट सर. आशना मनियार, प्रेझेंट सर. रुपाली गायकवाड, दीपक सिंग, प्रेझेंट सर. प्राजक्ता मत्सागर, प्रेझेंट आहे. प्रेझेंट. तेजस्विनी जानराव, प्रेझेंट सर. काय रे? अरे यार, लोडून गेलं. परत एकदा द्या अटेंडन्स. वैष्णवी डांगे, प्रेझेंट सर. सोनवणे गायत्री, आयरे समाधान, सायली गोडखे, दुसरं पण होतं. दुसरं पण आहे. ओमकार पण होता. नाही नाही त्याचं ऑप्शन देतात. हम्म. एकच मिनिटात होतं. आदिती जाधव, राणी जाधव, सर. साई देवरे. प्रेझेंट सर. हो सर. ठीक आहे, लिव्ह करू शकता. अंजली शिंदे ना. सरांची रिलेटिव्ह. ठीक आहे चालेल. बंद करून meeting. ठीक आहे चालेल लेक्चर एंड करतोय.